की आई वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य संस्कृतीतले जे प्रकार आहेत ते कसे बनवते ही मला आवड होती आणि म्हणून मी तिचा पदर कधी सोडला नाही. 1993चा जो मोठा बॉम्ब्लास्ट झाला त्या बॉम्ब्लास्टमध्ये माझ्या आईचं निधन झालं. मुलांना तुम्ही योग्य पद्धतीने जर ट्रेनिंग दिलत ना तर मुलं नक्कीच स्वयंपाक खोलीत ते पदार्थ करायला येतील, ज्याच्यात पुन्हा त्या काळामध्ये पुरुषांनी कथ्थक करू नये, कारण आपण जे हावभाव करतो ते मुलींसारखे होतात म्हणून त्याला नाईलाजाने त्या क्षेत्रामध्ये माझ्या आईची इच्छा असून सुद्धा मला येता आलं नाही. एक परिस्थिती अशी होती की मी घर सोडलं आणि अक्षरशः सुलभ शौचालयामध्ये जाऊन मला आंघोळ करायला लागायची. वेगवेगळ्या कुकरी शोज मध्ये यावं हे मला कधी कळलं माहितीये का, जेव्हा मी टीव्ही वरती शेफ विष्णू मनोहरांना बघायचो की जेव्हा पुरुष या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीला किंवा त्यांनी स्वयंपाक घरात करताना आम्हाला बायल्या म्हटलं जातं, आम्हाला ट्रोल केलं जातं, की मी आत्महत्याचे प्रयत्न करून पाहिलेले आहेत. मी का करायचे प्रयत्न केले, का मला माझं आयुष्य संपवायचं होतं, ह्याच्यात अनेक पैलू आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे सेलिब्रिटी शेफ डॉक्टर तुषार प्रीती. खरं तर तुषार दादाचं नुकतंच शून्य बघितलेला माणूस हे पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन झालेलं आहे आणि हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या भेटीस आलेलं आहे. तर नेमकं काय आहे ह्या पुस्तकामध्ये आणि पडद्यामागचा तुषार दादाचा हा जो काही प्रवास होता एक शेफ म्हणून तो कसा होता हे आज आपण आजच्या मुलाखतीमधून जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला आणि आपल्या आजच्या ह्या गप्पांना. तुषार सर, सगळ्यात आधी तुमचं आपल्या पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये स्वागत असो. आणि मला खूप आनंद होतोय कारण आतापर्यंत पडद्यामागचे कलाकारमध्ये अनेक कलाकार, लेखक, गीतकार येऊन गेले, पण पहिला सेलिब्रिटी शेफ आज ह्या पडद्यामागचे कलाकारमध्ये आणि आपल्या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आहे. आणि मी सरच्या ऐवजी ना दादा तुला दादाच म्हणेन कारण खरं तर आपण एकमेकांना ओळखतो पण खूप अशी ओळख नाही, पण काही भेटी अशा असतात की ज्याच्यामध्येच एक वेगळं नातं एक जुळतं आणि तसंच माझ्या मते तुझ्याशी झालंय. सो तुषार दादा असं म्हणूनच मी ही मुलाखत तुझ्यासोबत छान गप्पांची करेन. क्या बात है. आणि पुन्हा एकदा स्वागत करेन. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे, कारण नवराष्ट्राने आज जो प्लॅटफॉर्म दिलाय तो ह्यासाठी महत्वाचा आहे की मैत्रिणी बरोबर गप्पा मारता येणार आहेत आणि तो एक ना फील वेगळा असतो आणि धमाल असते, त्यामुळे मजा करूया. आणि तेच मी म्हटलं ना की कलाकारांचे पडद्यामागचे किस्से ऐकलेत, पण आज मला यातून खुलवायचंय ते म्हणजे एक शेफचं आयुष्य कसं असतं आणि त्या मागचा पडद्यामागचा तुमचा प्रवास कसा असतो. तर तुषार दादा सुरुवात करूया. पहिले तुझं बालपण म्हणजे बॉर्न अँड बॉटम कुठला आणि लहानपणी कसा होता. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की लहानपणी विचारलं ते मोठे होऊन आपण कोण होणार, तर ते तुझं स्वप्न काय होतं. मला असं वाटतं बोलण्यावरनं किंवा माझ्या वागण्यावरनं अनेकांना वाटतं की हा पुण्याचा आहे का असं विचारतात किंवा हा ब्राह्मण आहे का असं विचारतात. आणि त्याच अभिमानाने मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हो, माझा जन्म पुण्याचा आहे, माझी कर्मभूमी मुंबई आहे, पण जन्म पुण्याचा असल्यामुळे ज्या चाळीमध्ये जन्म झाला ती मुंदडा चाळ आणि त्या चाळीमध्ये राजाहंस आजी आणि त्या ब्राह्मण, त्याच्यामुळे लहानपणापासून ना तिच्याकडे लहानाचा मोठा झालो. त्यामुळे आई वडील तर होतेच, माझे आजी आजोबा होते, पण तिच्याकडे ज्या खाद्य संस्कृती म्हण किंवा सकाळी उठल्यावरती पहाटे 4:30ची भोपाळी ऐकण्यापासनं ते तिने सगळा स्वयंपाक करणं आणि मग ऑफिसला ती भावल्या बनवायची. आता आपण म्हणतो ना कापडी भावल्या, सो माझी ती राजहंसाची कापड्यांच्या भावल्या बनवायची आणि ती सुरुवात त्या काळात त्यांनी केली होती. सो ती धमाल वेगळी असायची. आणि लहानपणी असं काही अजिबात नव्हतं की मला ह्या क्षेत्रात जायचंय किंवा हेच करायचंय, पण हा, माझे वडील इंजिनियर होते, त्यामुळे आईला नेहमी वाटायचं, कोणत्याही आईला वाटतं की पहिले मुलांनी वडिलांसारखं व्हावं आणि मग आईला असं वाटायचं की नाहीच त्याला अभ्यास जमला तर तो माझ्यासारखा होईल. म्हणजेच काय, तर तिला लग्नाच्या आधी साधी पोळी करता येत नव्हती. हो, म्हणजे इतकी गंमत होती. कारण कसं होतं की 3 बहिणी, मग आई, सगळं कुटुंब होतं, त्यामुळे ती लहान, असं सगळं मजा होती. हो, आणि मग हे सगळं करताना मजा अशी झाली की तिन्ही पुस्तकातनं, अन्नपूर्णा पुस्तक जे प्रत्येकाच्या घरात होतं त्या काळामध्ये, त्याच्यातनं ती सगळं शिकली आणि त्याच्यातनं जे काही शिकली ना ते अफाट शिकली. त्यामुळे फक्त तिने बेसिक स्वयंपाक नाही
तर तिने सुरुवातच केली ती पोळ्यापासनं. म्हणजे सर्वात जो कठीण पदार्थ वाटतो तर तो पोळ्या, आणि तिने सुरुवातच त्याच्यापासून केली. मग तिने बेकिंग क्लासेस घेतले किंवा वेगवेगळे प्रशिक्षण घेतली. आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये अशी गंमत होती की चायनीज पासनं ते अगदी वेगवेगळे नॉर्थ इंडियन म्हणा किंवा चायनीज म्हणा किंवा म्हणजे वेगवेगळ्या देशातले फूड जे होते ना ते प्रत्येकाला खायला आवडायचे. आणि माझे वडील व्यावसायिक असल्यामुळे, कारण त्यांची कॉन्ट्रॅक्टर होते, वेगवेगळे कलाकार किंवा त्यांची म्हणतात ना की जनसंपत्ती खूप होती. आणि त्या प्रत्येकाला मग पार्टीज घरी असायच्या. मग आईला असं असायचं की आज काहीतरी वेगळं बनवूया. अशा ह्यानी तिने क्लासेस घेऊन प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचं फूड देऊन तिने आनंदित केलं. ते मी लहानपणापासून बघत होतो की आई वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य संस्कृतीतले जे प्रकार आहेत ते कसे बनवते ही मला आवड होती. आणि म्हणून मी तिचा पदर कधी सोडला नाही. प्रत्येक वेळेला तिचा पदर धरून मी तिच्या स्वयंपाक खोलीत जायचो किंवा ती मार्केटमध्ये गेली की मार्केटमधनं ती काय आणतीये हे बघायचो. ती मार्केटमध्ये एखादी भाजी जरी घ्यायला गेली तरी ती भाजी कोणत्या ऋतूमध्ये कोणती भाजी विकत घेतली जाते किंवा त्या भाजीचं महत्व काय आहे हे सगळं मी तिच्याकडनं प्रशिक्षण घेत होतो. त्यामुळे मला असं वाटतं बालपणापासूनच हे प्रशिक्षण सुरू झालं होतं. म्हणजे आपण नकळत म्हणतो ना की ते काही संस्कार घडतात, ते घडले होते. आणि मला कौतुक वाटतं तुझ्या आईचं सुद्धा. म्हणजे ती मुलगी अशी की तिला लग्नाच्या आधी पोळी भाजी म्हणजे स्वयंपाक हा येतच नव्हता, पण लग्नानंतर तीच मुलगी सगळ्यांना छान आनंदाने बनवून खाऊ घालत होती. अनेकांना वाटतं मी ब्राह्मण आहे, पण नाही, मी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे CKP जे म्हणतात ते आहे. पण गंमत अशी आहे की आमच्याकडे आमच्या कम्युनिटीमध्ये CKP कम्युनिटीमध्ये रोज नॉनव्हेज लागतं. आणि असं म्हटलं जातं की कांदा पोहे जरी केले तरी त्याच्यात सोडे घातले जातात. त्यामुळे रोज आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे असलंच पाहिजे. आणि माझा पगडा जो होता तो राजहंस आजींचा होता. त्यामुळे मी वास जरी आला तरी मी आजीकडे पळून जायचो घरी आई करताना. पण आई जे नॉनव्हेज बनवते ना त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट खूप होता की कोणत्या फिश आणतीये किंवा मॅरिनेशन कसं करतीये, त्या वेगवेगळ्या पद्धतीचं ती कसं बनवते. कारण आमच्या प्रत्येक म्हणतो ना आपण की प्रत्येकाच्या जातीप्रमाणे ते पदार्थ बनवले जातात त्या पद्धतीने. मग तसे पदार्थ कसे बनवले जातात, त्याची फोडणी कशी आहे, त्याचं मॅरिनेशन कसं आहे हे मला आवड होती. पण मी आजपर्यंत नॉनव्हेज खात नाही. पण जेव्हा परीक्षणाला बाहेर जातो तेव्हा मात्र नॉनव्हेज मला खावं लागतं. आणि अगदी सुरुवातीला अशीच गंमत झाली की मी ज्यावेळेला सेलिब्रिटी म्हणून नावारूपाला आलो आणि मला पहिल्यांदा जजिंग करायला जो कार्यक्रम मिळाला म्हणजे पाककला स्पर्धेमध्ये परीक्षण म्हणून मिळालं, ते मिनल मोहाडीकरांनी मला एका गोवन फेस्टिवलला नेलं आणि त्यांनी सांगितलं की आज परीक्षण कर. खूप मानाचं होतं, कारण गोवन फेस्टिवलला परीक्षण करणं क्या बात आहे. आणि पहिलंच परीक्षण. जेव्हा तिकडे गेलो तेव्हा स्टेजवर बघितलं आशालता वाबगावकर, म्हणजे तर एकदमच कॉलर टाईट झाली. आणि मग आशाताईंनी मला सांगितलं, अरे बाळा मी तुला टीव्हीवरती पाहते नेहमी आणि तू खूप छान पदार्थ बनवतोस. हे जे ऐकून आनंद वाटला ना त्यावेळेला असं वाटलं की क्या बात आहे. त्यांनी सांगितलं बऱ्याच वर्ष मी इथे येते, दरवर्षी येते, आज एक काम कर, तू इतका ह्या क्षेत्रामध्ये नावाजलेला आहेस, आज तू एकट्याने जाऊन परीक्षण कर आणि मला रिझल्ट सांग, मग मी चाखायला जाईन. खूपच आनंद झाला की त्यांच्याकडनं ही दाद मिळाली. गेलो तेव्हा कळलं की सगळे जे पदार्थ आहेत ते नॉनव्हेज आहेत. मग सगळे पदार्थ नॉनव्हेज म्हणजे आता काय करावा हा प्रश्न पडला. पण मग त्यावेळेला ठरवलं की स्वामींना मी खूप मानतो, कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं काय आहे हे मी अनुभवलेलं आहे. त्यांचं नाव घेतलं आणि स्वामींना म्हटलं आज अनेक संकटातनं तुम्ही मला परीक्षांमधनं नेलेलं आहे, ही मोठी परीक्षा आहे. आता मला हा न्याय द्यायचा आहे की मी जिथे जिथे परीक्षणाला जाईन तिथे मी नॉनव्हेज खाणार आणि त्याला न्याय बरोबर योग्य देणार. हे मी जेव्हा ठरवलं तेव्हा मला असं वाटतं की ते वेगवेगळे पदार्थ गोवन पद्धतीचे काय होते, मग त्याच्यात त्रिफळ असतात, मग त्याच्यामध्ये कोणते मसाले जातात, कोणत्या पदार्थाला काय मॅरिनेशन लागतं, हे सगळ्याचा अभ्यास होता पण चव नव्हती. त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये योग्य अभ्यास केला आणि मग ठरवलं परीक्षण करायचं. आशाताईंना जेव्हा सांगितलं तेव्हा आशाताई खुश झाल्या. आशाताई म्हणाल्या थांब मी आता जाते आणि बघते तू कसा नंबर काढलायस तो. आणि जेव्हा त्या आल्या आणि एवढ्या घट्ट त्यांनी मिठी मारली आणि सांगितलं काय बाळा परीक्षण केलंयस रे, ते किती सुंदर परीक्षण केलंय, त्यावेळेला खरा आनंद मला असा वाटला
की स्वामींनी माझ्यावरती जी काही जबाबदारी टाकली होती ती त्यांनी माझ्याकडनं पेलवली. आणि जन्मापासनं जे मी म्हंटल की मी आई जे स्वयंपाकघरात नॉनव्हेज पदार्थ बनवत होती ते जे स्वाद माझ्या नाकामध्ये बसले होते ते सगळ्याचा न्याय त्यावेळेला मिळाला. म्हणून मला असं वाटतं हे क्षेत्र माझ्यासाठी नवीन नाहीये. खूप छान. मी ना थोडंसं पुन्हा तुला थोडं इतिहासाकडे नाही, म्हणजे मी आतापर्यंत जो तुषार ओळखला, जो तुषार दादा म्हणजे जो लहानपणी राजहंस आजी आणि आईंकडून छान स्वयंपाकघराशी त्याची मैत्री झाली होती, पण ही मैत्री घट्ट कधी झाली आणि हेच आपलं करिअर आहे, आता हे पॅशन आहे आणि ह्यातच आपण करिअर करावं, हे असं कधी तू मनाशी ठरवलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला? त्याचा एक खूप मोठा किस्सा आहे. कारण म्हणतात ना की प्रत्येक वेळेला आपल्या आपल्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक एखादी अशी गोष्ट घडते की जेव्हा आपलं आयुष्य बदलून जातं. तसंच माझ्याही आयुष्यात झालं. अनेक चढ उतार आयुष्यामध्ये बघत होतो, वडिलांचा प्रवास बघत होतो. लहानपणापासूनच एक सुरुवातीला असं झालं होतं की मी जन्माला आलो आणि काही दिवसातच माझ्या वडिलांचा व्यवसाय ठप्प पडला. त्यामुळे म्हणतात ना की मुलगी जन्माला आली आणि घरामध्ये संकट आलं, म्हणून त्या काळामध्ये हे बोललं जायचं. माझ्या आईला तुषार जन्माला आला आणि मुलगा जन्माला येऊन सुद्धा घरात संकट आलं हे माझ्या आईला ऐकायला जेव्हा लागलं ना तेव्हा आई डिप्रेशन मध्ये नाही गेली. आईने उलट मला काय सांगितलं जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा, तुषार तू इतका भाग्यवान आहेस की तू मुलींना जे बोललं जायचं ते एका मुलाच्या बाबतीत बोललं गेलं, त्यामुळे मुलींना तू साईड ट्रॅक केलंयस आणि आज अभिमानाने मी सांगू शकते की फक्त मुलीच नाही तर मुलगा जन्माला आला तरी देखील अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे मुलगा आणि मुलगी हे मतभेद करू नका असं सकारात्मक सांगणारी माझी आई होती. आणि त्याच वेळेला ती सांगायची ज्या ज्या मुलीला किंवा ज्या ज्या मुलांच्या बाबतीत हे बोललं जातं पुढे तीच मुलं एका अशा पदावरती जातात की त्यांचं तुम्ही नाव काढता. त्यामुळे अशा गोष्टी घडत असताना अचानक सगळं सुरळीत चालू होतं. आम्ही पुण्यावरनं नवी मुंबईला आलो. नवी मुंबईला पहिल्यांदा मला आठवतंय की खूप मोठा पाऊस पडला होता. त्यावेळेला मी लहान होतो तेव्हा सगळं बंद पडलं होतं आणि त्यावेळेला लाईट्स गेले होते. कारण त्यावेळेला नवी मुंबई म्हटल्यावरती एक खेडच असं होतं, म्हणजे तिकडे काही सुखसोयी नव्हत्या. त्यावेळेला जेवणाला काय तर आईनी ऑमलेट केलं होतं आणि तो जो काही फ्लेवर होता ना माझ्या नाकात बसलेला, कारण आईच्या ना बरोबर स्वयंपाक खोलीमध्ये मी ओट्यावरती बसून अभ्यास करायचो. मग आई काय करतीये हे जेव्हा पाहायचो तेव्हा आईला म्हटलं आई हे जे काही तू केलंयस ना ते मला खायला पाहिजे. आणि आईने काही न सांगता पटकन मला खायला दिलं आणि आईला म्हटलं अगं पण हे काहीतरी वेगळं लागतंय. तेव्हा आईने मला सांगितलं की आज तू अंड खाल्लंयस. मग मी आईला म्हटलं की नाही पण हे नॉनव्हेज आहे. तर आईने मला खूप छान पद्धतीने समजवलं की नाही हे व्हेज आहे. मग त्याच्यावरनं जे काही आजपर्यंत ते कॉन्ट्रोवर्शियल आहे ते मी त्यावेळेला अनुभवलं होतं आणि मग मनात म्हटलं की ठीक आहे की व्हेज आहे आपण खाल्लंय. आणि मग त्यावेळेला मी स्वतः पहिल्यांदा ऑमलेट बनवलं. म्हणजे माझी सुरुवात तिकडे झाली की मी दुसऱ्या दिवशी आईला हट्ट करून की नाही मला तो पदार्थ बनवायचा आहे म्हणून आईनी मी तिसरीत असताना पहिल्यांदा मला गॅसच्या जवळ येऊ दिलं. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की गॅसच्या जवळ मुलांना यायचं असतं, पण आई वडील थोडेसे घाबरतात की लहान मुलांना भीती वाटेल, त्यांना चटका लागेल. तर असं न करता मुलांना तुम्ही योग्य पद्धतीने जर ट्रेनिंग दिलत ना तर मुलं नक्कीच स्वयंपाक खोलीत ते पदार्थ करायला येतील, ज्याचा उपयोग त्यांना आयुष्यात होतो. कारण बाहेरगावी गेल्यावरती त्या मुलांना उपाशी राहण्याची त्यांच्यावर वेळ येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की लहान वयापासूनच मुलांना प्रशिक्षण द्या, फक्त त्यांच्या बरोबर सतत उभे राहा. नाहीतर ते बनवतायत आणि आई मोबाईलमध्ये खेळतीये तर त्यांना चटका लागेलच. त्यामुळे थोडीशी जबाबदारी घेऊन आपण जर योग्य पद्धतीने केलं तर होईल. हे सगळं चालू असताना आमलेट हा तुझा पहिला पदार्थ होता, आयुष्यातला पहिला पदार्थ जो बनवला आणि छानही झाला खरं तर. आणि त्यानंतर आम्ही दादरला आलो. म्हणजे माझे आजी आजोबा दादरला राहतात. परिस्थितीप्रमाणे आमचं सगळं वाइंड अप आम्ही केलं वडिलांनी आणि मग आम्ही दादरला आलो. दादरला आल्यावरती सगळं सुरळीत चालू होतं. पण 1992 ची दंगल ही प्रत्येकाला माहिती असेल. ती दंगलीमध्ये पण माझी आई खूप सोशल वर्कर होती. म्हणजे समाजात काय चाललेलं आहे वाईट तर त्याच्यात ती काय मदत करू शकते ह्याचा तिने खूप मोठा ध्यास घेतला होता. सो 92च्या दंगलीमध्ये पण ती खूप अग्रेसर होती या गोष्टींमध्ये. पण दुर्दैवाने 1993चा जो मोठा बॉम्बलास्ट झाला त्या बॉम्बलास्ट मध्ये माझ्या आईचं निधन झालं. आणि ते निधन झाल्यानंतर
प्रत्येक मुलाला वाटतं की आपल्या आईला मिठी मारावी, शेवटचं पाहावं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. ज्याचा उल्लेख मी दरवेळेला करतो की ज्या परिस्थितीत मी आईचा मृतदेह लहान वयात पाहिला त्यावेळेला माझं वय 13 वर्ष होतं. त्यामुळे 13 वर्षाच्या वयाने ते सगळं पाहणं हे खूप कठीण होतं. पण आई गेल्यानंतर, तिचे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मला पहिल्यांदा जबाबदारी कळली ती माझ्या स्वयंपाकघरातली. कारण माझे आजी आजोबा होते, माझे वडील होते जे पूर्ण खचलेले होते. त्यामुळे आता माझ्या आजी आजोबांसाठी, वडिलांसाठी स्वयंपाक करायचा, मार्केटिंग करायचं किंवा घर संसार सांभाळायचं हे 13 वर्षात मला माझ्या आईच्याच, मला असं वाटतं, ट्रेनिंगमुळे ते माझ्या डोक्यात आलं असावं. आणि तो दिवस उजाडला आणि तेव्हापासनं मात्र मला स्वयंपाकाची रोज आवड लागली. आजी जी माझी होती, म्हणजे माझ्या वडिलांची आई, तिला मी मै म्हणायचो. मैनी मला जे काही स्वयंपाकाचे धडे दिले ते पारंपरिक पद्धतीने दिले. कारण प्रत्येक सणवार म्हणा किंवा आमच्या कम्युनिटीमध्ये किंवा मी ज्या चाळीमध्ये राहत होतो तिकडे सगळ्या वेगवेगळ्या भंडारी होते, सगळे होते. मग त्याच प्रत्येकाच्या, पूर्वी माहितीये ना चाळ संस्कृतीमध्ये कसं होतं, माझ्या घरात काय चाललंय किंवा त्यांच्या घरात काय चाललंय हे वासानी वाट्याच एक्सचेंज व्हायच्या. सो त्या एक्सचेंज होताना काय त्याच्यामध्ये बनवलंय हे मला जी आवड होती ना, त्याच्यातनं त्या काकूंकडनं हे शिकलो, त्या आत्याकडनं ते शिकलो, त्या काकीकडनं हे शिकलो, असं करून ती आवड डेव्हलप झाली. आणि आई गेल्यानंतरचा जो 1 वर्षाचा प्रवास होता त्याच्यात मला असं वाटतं मी सगळे पदार्थ बनवायला शिकलो. चपाती तर अगदी गोल, म्हणजे कशी बनवायची ते म्हणतात तसं, की आईनी पहिला पदार्थ शिकला कोणता तर ती पोळी, आणि मीही पहिला पदार्थ कोणता शिकला तर ती पोळी. त्यामुळे मला कोणतेच पदार्थ येत नाहीत असं नाही झालं. ते मला असं वाटतं तिच्या ट्रेनिंगमुळे मी शिकत गेलो आणि मग ती आवड डेव्हलप होत गेली. पण तुषार दादा, मी असं विचारेन की तो जो काळ होता, म्हणजे आज आपण आहोत की आज मुलगी आणि मुलगा समान आहे, करिअरही समान आहे, पण तो जो काळ होता त्यावेळेला ना मुलींसाठी हे करिअर, मुलांसाठी ह्या करिअरच्या गोष्टी असे आखलेले असायचे, एक आराखडे सोसायटीने आखलेले. आज एखादा मुलगा शेफ आहे तो अभिमानाने सांगू शकतो, पण त्या काळामध्ये, म्हणजे 90चा काळ असेल तो, आणि त्या काळात आपण सांगणं की नाही हे माझं करिअर आहे आणि हे मी निवडतोय, तर ह्या वेळेला कशा रिॲक्शन होतं सोसायटीकडून? मला आठवतोय, म्हणजे मला 2 गोष्टींची आवड खूप होती. एक म्हणजे नृत्य, म्हणजे मला कथ्थक शिकायचं होतं, ज्याच्यात पुन्हा त्या काळामध्ये पुरुषांनी कथ्थक करू नये, कारण आपण जे हावभाव करतो ते मुलींसारखे होतात म्हणून त्याला नाईलाजाने त्या क्षेत्रामध्ये माझ्या आईची इच्छा असून सुद्धा मला येता आलं नाही. आणि दुसरं क्षेत्र होतं ते शेफ. पुरुषांनी स्वयंपाक खोलीत जाऊ नये, हे पुरुषांचं काम नाही, हे मी इतकं ऐकलेलं आहे ना, हे इतकं भिमलं गेलं होतं. पण तरी आईने जे सकारात्मकता दिली होती की नाही, तू स्वयंपाक खोलीत गेलंच पाहिजे, तू स्वयंपाक खोलीमध्ये ते पदार्थ शिकलेच पाहिजे. बहुधा मला असं वाटतं आई जाण्याची, लवकर जाण्याची तिला कल्पना होती का मला माहिती नाही, पण तिने मला ट्रेन केलं होतं. त्याच्यामुळे तिच्या नंतर जे स्वयंपाकघर मी सांभाळलं तेव्हा उत्तर काय आली, नाही किती छान ना, की प्रीतीचा मुलगा आज स्वतः सगळा घर संसार सांभाळतोय आणि मुख्य म्हणजे तो पूर्ण स्वयंपाक करतोय. हे जे काही पॉझिटिव्ह यायला लागलं ते मला आवडायला लागलं, की कुठेतरी आईने शिकवलेल्या गोष्टी सकारात्मक होत आहेत म्हटल्यावरती मला ती अशी गोष्ट होती की शेफ म्हणून ह्याला नावारूपाला नाही येता कामा. का? कारण घरातलं स्वयंपाक खोलीपर्यंत ठीक आहे, पण पुरुषांनी या क्षेत्रात येऊ नये ह्यासाठी मला जे काही बोललं जायचं त्याच्या माझ्या डोक्यावरती परिणाम व्हायचा की अरे मी नक्की काय करणार आहे पुढे. करिअर वाईज जर बघायला गेलं तर मला या क्षेत्रामध्ये जास्त आवड आहे, पण त्यावेळेला तसंच झालं की त्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करणं म्हणजे सोपं नव्हतं, ऍडमिशन मिळणं सोपं नव्हतं, कारण लिमिटेड गोष्टी होत्या त्यावेळेला. आणि त्यावेळेला आर्थिक परिस्थिती माझी अजिबातच चांगली नव्हती, कारण मीच घरोघरी जाऊन पापड लोणची विकायचो, मी नोकरी करायचो, त्याच्यातनं मी माझं शिक्षण करायचो, आणि त्यातनं ही हॉटेल मॅनेजमेंटची फी भरणं हे तर त्याहून सोपं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं त्या काळामध्ये माझं जे स्वप्न होतं की मी आईच्या, कारण आई कॅन्टीन मध्ये एका कामाला होती, माझ्या मावशीच्याच मिस्टरांचं जिंदाल मेन्शनला कॅन्टीन होतं. सो तिची इच्छा होती की दादरमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट करावं म्हणून, पण ते होऊ शकलं नव्हतं जे मला पूर्ण करायचं होतं. म्हणून मला हॉटेल मॅनेजमेंट जे करायचं होतं ते आर्थिक दृष्ट्या मी जरी करू शकलो नव्हतो तरी देखील ती इच्छा जरी असली तरी ते पदार्थ करायची आवड माझ्यामध्ये कायम राहील.
पण मग ही करिअरची सुरुवात कधी झाली, की आता तू ठरवलंस की नाही, आता भले सोसायटी काही म्हणू, ही माझी आवड आहे, आईचं स्वप्न आहे आणि हे मला करायचंय. आणि फर्स्ट ब्रेक आपण म्हणतो की जिथून 360 डिग्री अँगल बदलून जातो आणि आपल्याला कळतं की नाही, आपण एका राईट ट्रॅकवर आहोत. हा तो ट्रॅक कधी कसा तुला उमगला? हो, ही गंमत खरं आहे की माझा मित्र योगेश म्हात्रे, म्हणजे जो माझ्या आयुष्यामध्ये माझा कणा आहे असं मी म्हणेन. आणि एक परिस्थिती अशी होती की मी घर सोडलं आणि अक्षरशः सुलभ शौचालयामध्ये जाऊन मला आंघोळ करायला लागायची. पण घर सोडलंस म्हणजे? हो, म्हणजे असं झालं की माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर माझ्या आणि त्यांच्या दुसऱ्या बायकोमध्ये असे मतभेद व्हायला लागले की जे मला अनावर व्हायला लागले. कारण कसं होतं ना की एका पॉइंटला आपण भांडणं करून किंवा त्या वयामध्ये आपण सोसणं हे खूप कठीण असतं. आणि बालपण असं असतं की आपण जेव्हा बालपणातच खूप मॅच्युअर्ड होतो ना, त्याच्यामुळे असं झालं की बालपणात मी बऱ्याच गोष्टी सांगत होतो पण अनेकांना त्या कळत नव्हत्या म्हणजे असं होतं की हा लहान आहे आणि लहान मुलांचं जास्त पटकन ऐकलं जात नाही. असंच म्हटलं जातं की लहान आहे, त्यांना कळत नाही. मग त्याचा माझ्यावरती खूप परिणाम होत गेला आणि मग शेवटी असं ठरवलं की आता घरातनं बाहेर पडायचं. अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले, 9 वेळा आत्महत्येचे प्रयत्न केले. त्या प्रत्येक आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये मला अपयश मिळालं. त्यावेळेला मला ते असं वाटायचं की का अपयश मिळालं, पण आज त्याचं कारण कळतंय. आणि ह्या सगळ्यामधनं असं होत गेलं की मी जेव्हा घर सोडलं तेव्हा मला माझा मित्र योगेश म्हात्रे, त्यांनी मला त्याच्या घरी नेलं आणि त्याची आई आणि माझ्या काकी आता की नीना म्हात्रे, आता त्या नाहीयेत, पण त्यांनी मला त्यांच्या घरात थारा दिला. म्हणजे आपण म्हणतो किती ना, वर्षाचं होतंस? मी त्यावेळेला 20 वर्षाचा होतो. ओके. 19व्या वर्षी मी आणि योगेश, म्हणजे मी 19 वर्षाचा आणि योगेश 18 वर्षाचा. कॉलेजमध्ये असताना आम्ही 13वी मध्ये आमचं अर्धवट शिक्षण सोडलं काही कारणांनी पुन्हा एकदा, कारण तिकडेही राजकारण झालं. आमच्या आयुष्यात राजकारण खूप झाली. आणि म्हणतात ना की जेव्हा जेव्हा एखादी निगेटिव्ह गोष्ट आयुष्यात घडते तेव्हा त्या काळात आपल्याला कळतं की ते निगेटिव्ह आहे, पण पुढे किती ती पॉझिटिव्ह घडते तर त्याचे मी अनुभव घेतले. त्यामुळे ते घडलं आणि मी आणि योगेशनी आमचा कार रेंटलचा व्यवसाय चालू केला, जो आज 25 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या आईने मला जेव्हा घरी आधार दिला ना, तेव्हा घरात आधार देण्यापर्यंत ठीक असतं माधवी, बरोबर. पण एखादी बाई जेव्हा तिच्या घरातलं स्वयंपाकघर मला शेअर करते ना, ते खूप महत्वाचं असतं. कारण एखादी बाई प्रत्येक गोष्ट शेअर करेल पण स्वयंपाकघर नाही शेअर करत. कारण इकडचं भांड तिकडे जरी झालं ना तरी तिला चालत नाही. तर काकींनी असं झालं की अख्खं स्वयंपाकघर, कारण त्यांनी बघितलं होतं की मला या क्षेत्रामध्ये आवड आहे, मला कुकिंगची आवड आहे, पण त्यावरही लोकांनी टोमणे चालू केले की तिला ना बहुतेक एक घरी आचारीच पाहिजे होता म्हणून तुषारला तिने आधार दिला. इतकंही आम्ही ऐकलं, पण आम्ही कधीही जगाची पर्वा न करता आमचे जे रिलेशन्स आहेत ते आम्ही मेंटेन केले. त्यामुळे आई नंतर मला आईची माया देणाऱ्या माझ्या काकी होत्या, त्यांनी मला जेव्हा हे प्लॅटफॉर्म दिले तेव्हा आमचा व्यवसाय करता करता वेगवेगळ्या कुकरी शोज मध्ये यावं हे मला कधी कळलं माहितीये का, जेव्हा मी टीव्ही वरती शेफ विष्णू मनोहरांना बघायचो. त्यांचे मी टीव्ही शोज बघायचो आणि जेव्हा टीव्ही शोज वरती त्यांना बघायचो ना तेव्हा असं वाटायचं की जर विष्णू मनोहर सारखे शेफ एक पुरुष एवढं छान करू शकतात तर आपण का नाही करू शकत, असं मला नेहमी वाटायचं. आणि योगायोगाने तसं झालं की पहिला मला जो कार्यक्रम मिळाला तो आम्ही सारे खवय्येला सहकुटुंब सहपरिवार मिळाला, ज्याच्यात माझा ब्रेकच माझ्या काकींबरोबर मिळाला आणि तो माझ्यासाठी माइलस्टोन ठरला. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की मीडियाला जेव्हा आम्ही छान बोलतो तेव्हा तुम्ही आम्हाला सारखं वारंवार बोलवता आणि मग त्याप्रमाणे मला बोलवलं गेलं. आणि एक छान गोष्ट अशी झाली की सुरुवात झाल्या दुसरा जो मिळाला तो प्रशांत आंबले सरांबरोबर मिळाला. आम्ही सारे खवय्येला त्यावेळेला 10 पुरुष शेफ्सना बोलवलं होतं, होम शेफ्सना. त्याच्यात योग्य टास्क जो कोणी पूर्ण करेल त्याला 10 पैकी 10 मार्क कोणाला, त्याच्यात मला मिळाले योगायोगाने. त्यामुळे प्रशांत आंबले सर पण खुश झाले होते. असे वेगवेगळे टास्क झाले आणि मग थांबायचं नाही असं ठरवलं. मग मी जस्ट जायल मधनं वेगवेगळ्या चॅनल्सचे नंबर घेतले, तिकडे ऑडिशन्स दिल्या आणि मग ऑडिशन्स देऊन आम्ही सारे खवय्ये ते झालंच होतं. मग कलर्स मराठीवरती गेलो, मेजवानी परिपूर्ण किचन केलं, त्याच्यानंतर घे भरारीवरती टीव्ही शोज केले. असे चॅनल्स करता करता मग मला साम टीव्हीचं सुगरण मिळालं आणि सुगरणला पहिले 25 एपिसोड खरं केले. तिकडे प्रवास थांबला होता
कारण आमच्या बिझनेसमध्ये थोडासा डाऊनफॉल येत होता. ओके. त्यामुळे पहिला व्यवसाय आणि मग आपली आवड, कारण ही माझी आवड होती. त्यामुळे पहिले व्यवसायाकडे लक्ष देणं हे आमचा टार्गेट होता. व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि योगायोगाने सगळं सुरळीत असतानाच मला साम टीव्हीचा शेफ म्हणून मला कॉल आला आणि तिकडे मी 2 वर्ष रोज एक चॅनलवरती जेव्हा शो करायला लागलो तेव्हा महाराष्ट्रात मी सेलिब्रिटी शेफ म्हणून नावारूपाला आलो. किती छान. पण दादा, हे जे सेलिब्रिटी शेफ आहे, हे जे आज पद आहे तुझं, हे कधी मॅनिफेस्ट केलं होतंस का? की आज आपण जे सगळे म्हणतात की मॅनिफेस्ट करा, तुम्हाला जे हवं ते स्वप्न बघा, हे कधी स्वप्न तू पाहिलं होतं लहानपणी? मला असं वाटतं की स्वप्न जरूर पाहावी, मॅनिफेस्ट जरूर करावं, नो डाऊट अबाउट इट. पण स्वप्नपूर्तीसाठी मी फक्त झोपूनच स्वप्न पाहावी असं होत नाहीत. स्वप्नपूर्तीसाठी लागणारी मेहनत ही प्रचंड महत्वाची आहे. याचं कारण असं आहे, शेफ म्हणून मी बरेच शोज केले. तिकडेच मी जर थांबलो असतो ना तर मी पुढे आलो नसतो. मला जर एक पद आणखीन निर्माण करायचं आहे तर त्यासाठी लागणारी मेहनत महत्वाची असते. त्यासाठी लागणारी मेहनत म्हणजे काय, तर 2 वर्ष जेव्हा मी साम टीव्हीवरती असायचो तेव्हा सगळे म्हणायचे, काय तुझं नशीब आहे ना, रोज टीव्हीवर दिसतोस. त्यावेळेला मला आनंद असा वाटायचा की आपल्याला सगळेजण हे म्हणतायत, पण दिवसाला 5 रेसिपी शूट करायला लागायच्या. ओके. 5 रेसिपीज म्हटल्यावरती 5 पदार्थ कोणते बनवायचे, त्याच्या मागचा अभ्यास, त्याची तंत्र, त्यासाठी लागणारे जे काही सामान सामग्री असते ती घरनं तयार करून मग स्टुडिओमध्ये न्यायची आणि सकाळी 7चा कॉल टाइम असायचा. एंड कधी व्हायचा कळायचा नाही, कारण 5 रेसिपी पूर्ण करायच्या असतात. हे सगळी जी तयारी आहे ना ती माझी 2 दिवस आधी माझ्या काकी मला करून द्यायच्या. म्हणजे एवढा सपोर्ट सिस्टम मला काकींचा होता, कारण माझा व्यवसाय होता, माझा आणि योगेशचा. त्यामुळे तुषार, तू थोडा व्यवसायात वेळ दे, पण रेसिपीज आपण ठरवल्यात ना, आम्ही डिस्कस करायचो आता काय बनवायचं, मग सीझनल वाईज काय करायचं, लोकांना खायला काय आवडेल, बघायला काय आवडेल. आणि मला असं वाटतं की मी एक तंत्र काकींनी सांगितल्याप्रमाणे, आईनी कायम सांगितल्याप्रमाणे, आणि मला स्वतःला असं वाटतं, जेव्हा आम्ही शेफ म्हणून, सेलिब्रिटी शेफ म्हणून एखादी रेसिपी दाखवतो तेव्हा आमचं कर्तव्य आहे, जे आपल्याकडे पिकतं त्या भाज्यांपासून आपण जर काही पदार्थ दाखवले तर आपला शेतकरी राजा समृद्ध होईल की नाही. बरोबर. पण त्याच भाज्या जेव्हा आपण शेतकरी कातकरी आजी आजोबांकडे जाऊन विकत घेतो तेव्हा आपण एक जुडी 5 रुपयाची असेल तर ती 3 रुपयाला मागतो. ते न करता त्या 5 रुपयाचे 10 रुपये एकदा देऊन बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती असेल. कारण तीच भाजी तुम्ही जेव्हा मॉलमध्ये घेता तेव्हा 25 रुपयाला जुडी असेल तर तुम्ही करू शकता का बार्गेनिंग? नाही. मग हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आपण ही जी तत्व आहेत ही जर सांभाळली तर ते सेलिब्रिटी जे टॅग असतं ना ते ऑटोमॅटिकली येतं. कारण लोकांचं प्रेम जेव्हा मिळायला लागतं ते महत्वाचं आहे. आज लाखो लोक रेसिपीज करतायत, लाखो लोक रोज त्यांचे पदार्थ व्हिडिओज टाकतायत, पण नावारूपाला येण्यासाठी जे कष्ट असतात तेच कष्ट जर आपण घेतले नाही आणि आपण फक्त म्हटलं की नाही मॅनिफेस्ट विल डू एव्हरीथिंग, नाही, त्याच्यासाठी लागणारी मेहनत घ्या. ती जर मेहनत तुम्ही घेतलीत ना तर तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. मला अजून एक विचारायचं वाटेल की पडद्यामागचे कलाकार आपल्या ह्या शोचं नाव आहे, ह्यामध्ये आपण पडद्यामागचा प्रवास दाखवतो. शेफ म्हणून जेव्हा आम्ही तुला पडद्यावरती बघतो किंवा अनेक शोज मध्ये जेव्हा पाहिलंय, तुझ्या स्वतःच्या ब्लॉग वरती सुद्धा तू रेसिपीज दाखवतो, पण पडद्यामागचा प्रवास कसा असतो? म्हणजे ते खरंच ही रेसिपी बनवल्यानंतर जे तुम्ही खाता आणि सांगता वाह काय सुंदर झालेलं आहे, खरंच तसं सुंदर झालेलं असतं का? म्हणजे हा मागचे काही किस्से मला ऐकायला आवडतात, एखादे शोज असतील. धमाल म्हणजे काय, धमाल हीच असते की एखाद्या वेळेला जेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदार्थ बनवतो, कारण कसं असतं एका दिवसाला 5 रेसिपीज आम्ही करायचो, शूट करायचो, बरोबर. तो पदार्थ म्हणजे मी जेव्हा करायचो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काय असायचं की आता स्टुडिओमध्ये फक्त तू आणि मी आहे का? नाही, आपले कॅमेरामॅन दादा आहेत ना, की जे मेहनत करून आज ते आपलं शूट करतायत, बरोबर आहे. म्हटल्यावरती आपल्या ह्या बोलण्यामधनं पण त्यांना प्रेरणा काय मिळू शकते ही माझ्या डोक्यामध्ये नेहमी असते. तशीच प्रेरणा ही त्यावेळेला माझ्या शूट्स मधनं मला जाणवायची की जर एक पदार्थ मी बनवणार आहे, तो प्रेक्षकांना दाखवणार आहे, तर तो दाखवताना माझ्या बरोबरची जी सहकलाकार सह अँकर आहे ती तर चाखणारच आहे आणि ती त्याचा प्रतिक्रिया देणार आहे. आणि असं व्हायचं की अरे प्रत्येकच पदार्थ हिला छान कसा लागतो, कधी हिला मीठ कमी नाही का जाणवत, असं मी पण माझ्या को अँकर्सला नेहमी विचारायचो. पण त्याच्याही पलीकडे माझे कॅमेरामॅन दादा जे असायचे समोर, ते 8-10 जणांची टीम असायची.
त्या 8-10 जणांसाठी मी पदार्थ बनवायचो. ओके. म्हणजे पदार्थ बनवताना एक पदार्थ 15 जणांसाठी बनवलाच म्हणजे जायचा, क्वांटिटीने हा पदार्थ बनवला जायचा. ओके. हे माझं तत्व होतं बरोबर. की प्रत्येकाने तो पदार्थ चाखला पाहिजे हम्म. आणि जर त्याची प्रतिक्रिया आपल्याला छान मिळाली तर तो पदार्थ छान असेल. कारण को अँकरचं काम काय आहे, ह्या बात बात आहे. हा Yes. पदार्थ झालाय. ओगी अरे आम्हाला पण- असं वाटतं ऐकून की वा खरंच छान. पण योगायोगाने मला जे सहकलाकार मिळाले म्हणजे अगदी परी तेलंग पासनं, कारण सुरुवातीला परी तेलंग होती आणि तो किस्सा मला सांगावासा वाटतो की परी तेलंग जेव्हा होती को अँकर तेव्हा नवरात्रामध्ये शूट लागलं ओके. आणि नवरात्रामध्ये शूट लागलं तेव्हा नेमकं मी नॉनव्हेज पदार्थ करत होतो आणि तिने कधी नव्हे तर नवरात्राचा उपवास ठेवला होता. आता तिला असा प्रॉब्लेम झाला होता की स्वाद तर खूप छान येतोय, काय करू. मग तिच्या बहिणीशी आईशी तिने गप्पा मारल्या, मग तिने सगळं झालं आणि मग तिच्या आईने खूप छान तिला उत्तर दिलं की उपवास करतेयस ना, देव तुला नक्कीच न्याय देईल, पण जेव्हा तू तुझं काम करतेयस, आज तुला तो पदार्थ चाखूनच न्याय द्यायचा आहे, त्यामुळे तू तुझ्या कामामध्ये कमी पडू नकोस. आणि तितकंच स्पोर्टिंगली तिने घेतलं आणि तिने पण मला असं वाटतं ज्या पद्धतीने ते घेतलं ते खूप महत्वाचं होतं, कारण काम महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. मग तिने तो पदार्थ चाखला. जेव्हा तिने तो चाखला तेव्हा डिक्लेअर केलं उपास सुटला. ही जी दाद असते ना ती महत्वाची असते. महत्वाची असते. मग धनश्री काडगावकर असेल, योगिनी होती, चैतन्य चांदरकर होता, असे अनेक माझे को अँकर्स जे होते ना, त्या को अँकर्सना मी नेहमी सांगायचो की फक्त मला प्रतिक्रिया छान झालीये नकोय, मला खरी प्रतिक्रिया द्या. आणि माझ्या प्रत्येक शो मध्ये खऱ्या प्रतिक्रिया मला मिळत गेल्या. हे माझं यश होतं. आणि त्यामुळे- even बनवताना दादा, जसं मी सॉरी टू इंटरप्ट, पण अनेकदा मी पाहिले तुझे रेसिपीज जेव्हा तू बनवत असतो, तू पदार्थ बनवत असतो त्यासोबत गप्पा सुद्धा मारत हो. असतो. आणि आम्हाला असं वाटतं की अरे बनवताना गप्पा मारणं कसं जमतं ह्याला एवढं सगळं, पण हे कसं, म्हणजे ही स्ट्रेंथ आहे तुझी की- काय असतं ना की आपण म्हणतो ना की प्रत्येक शेफ आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट त्याच्यातला आपल्याकडे ठेवून देतो. राईट. मला असं वाटतं तो मी कधीही ठेवत नाही. मला असं वाटतं की आपण ज्ञान दिल्याने वाढतं. मी माझ्या त्या रेसिपी मधलं प्रत्येक ज्ञान जर तुम्हाला दिलं ना तर पुढची रेसिपी मला जमेल चांगल्या पद्धतीने. तशा पद्धतीने मी ते देत गेलो आणि तेवढ्याच माझ्या रेसिपीज इनोव्हेट होत गेल्या. मग ते महाराष्ट्रीयन असतील किंवा फ्युजन असतील वेगवेगळ्या, असं करता करता मला गंमत अशी झाली की जेव्हा ते पदार्थ मी बनवायचो ना तेव्हा ते पदार्थ बनवताना अनेकदा असं व्हायचं की मी पदार्थासाठी इन्ग्रेडियंटची पिशवी घरी विसरलोय. असं आणि मग झालं आता किस्सा? हो, आणि मग पदार्थ कसा बनवू, बरोबर. कारण इन्ग्रेडियंटच नाहीयेत. मग काय व्हायचं की त्या 5 पदार्थांमधली एक पिशवी राहिल्या म्हटल्यावरती 4 पिशव्या आहेत. बरोबर. मग त्या 4 पिशव्यांमधले कोणते कोणत्या इन्ग्रेडियंटनी काय पदार्थ इनोव्हेट होऊ शकतो हे त्यावेळेला सुचणं महत्वाचं आहे. मग त्यासाठी काय लागतं तर मसाल्यांची जाण. तो पदार्थ एकदा त्याचं नाव आपण विचार केला ना की मी जर म्हटलं की मसाले भात, तर मसाले भात आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, पण मसाले भातासाठी लागणाऱ्या भाज्याच मी जर आणल्या नाहीयेत, पण एखाद्या पदार्थामध्ये जर कडधान्य आहेत तर त्या कडधान्यांपासून बनवलेला पुलाव किंवा भात हा जर माझ्या डोक्यात आला तर किती इम्पॉर्टंट आहे की त्या कडधान्याला कोणती फोडणी जाईल, कोणता मसाला जाईल आणि मग त्याचा स्वाद काय येईल हे आपल्या डोक्यात एकदा बसलं की मला असं वाटतं पदार्थ बनवला जातो. म्हणजे हा सुद्धा एक अभ्यास आहे खरं तर, कला आहे. प्रचंड प्रचंड मोठा अभ्यास आहे आणि ती कला आहे. कला आहे. आणि ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा तू वारंवार तो पदार्थ बनवताय. स्वयंपाकघरातल्या त्या फोडणीचे स्वाद तुमच्या नाकात जेव्हा बसतात ना तेव्हाच तुम्हाला आता पदार्थ बनवायला मजा येते. आणि ती मजा मला असं वाटतं आम्ही प्रत्येक वेळेला स्टुडिओमध्ये घ्यायचो. अनेकदा असं व्हायचं की एखादा पदार्थ, माझ्या बोलण्याची तर गंमतच होती. हा. म्हणजे मला असं आठवतंय माझे डिरेक्टर स्वप्नील त्यावेळेला इतकी मजा करायचा ना तो, कारण मी एक बोललो की सगळेजण शांत उभे राहायचे आणि मी म्हणायचं काय झालं तुम्हाला, मी काय बोललोय तुम्हाला आठवतंय का. अशा किस्स्यांमधनं आमचे एपिसोड्स तयार होत गेले आणि मग ती खरी मजा आली, कारण बोलण्याशिवाय आहे ना मजा नाहीये. मजा नाही. फक्त पदार्थ करतात असं म्हणतो ना, बरोबर. वॉच टाइम. बरोबर. वॉच टाइमला तर खूप महत्व आहे, हो. पण मला असं वाटतं त्या वॉच टाइम पेक्षाही संवाद साधणं खूप साधनं खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. पूर्वी तो संवाद होता, आता संवाद सगळेच विसरलेत. त्यामुळे थोडा संवाद जर घडला ना तर मला असं वाटतं आपण खूप यशस्वी होऊ आणि शकतो. आय थिंक तेच खूप मजा, एक वेगळी तुझं एक वेगळं आपण म्हणतो ना तोच तुझ्यामध्ये होता हो, की तू रेसिपी सुद्धा शिकवतो आणि त्यासोबत गप्पा सुद्धा हो. खूप छान मारतो. खरंय. तर आता जेव्हा एक सेलिब्रिटी शेफ म्हणा किंवा शेफ म्हणून जेव्हा तू परीक्षण करत असतो, अनेक परीक्षण तू केलेले आहे, कुठल्या गोष्टी असतात की ज्या तुम्ही चेकलिस्ट तुमच्या असतात आणि त्यानुसार तो पदार्थ निवडला जातो, त्यांना रँकिंग दिलं जातं?
जेव्हा परीक्षणाला आम्ही जातो ना तेव्हा 2-3 टार्गेट्स दिलेले असतात. काही ठिकाणी असं असतं की आम्हाला पदार्थ म्हणजे समोरच्यांना दिलेला असतो की ह्या पदार्थापासनं किंवा या इन्ग्रेडियंट पासनं तो पदार्थ बनवा. मग त्याची निवड योग्य पद्धतीने काय केली गेली आहे हे आमच्या डोक्यात येणं गरजेचं असतं. आम्ही तो पहिल्यांदा थॉट घेतो. दुसरी गोष्ट, आता युट्यूब वगैरे आणि ह्या सगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून लाखो लोकांना लाखो वेगवेगळ्या पदार्थांची ओळख झालेली आहे. पण प्रत्येकाची चव वेगळी आहे ना करण्याची, किंवा आपण मी जे दाखवतोय टीव्हीवरती तशाच पद्धतीने तुला जमेल का, तर नाही. तुझ्या हातची चव वेगळी आहे, ते प्रमाण थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे त्या पदार्थाची चव ही अत्यंत महत्वाची आहे. फ्युजन करा, नक्की करा, पण असे फ्युजन करायला जाऊ नका की ज्या फ्युजनमुळे तुमचा पदार्थ बिघडेल. हे मी नेहमी लोकांना सांगतो. मग एकतर तुम्ही पारंपरिक पदार्थ बनवा, नो डाऊट अबाउट इट, पण पारंपरिक पदार्थ निवडताना जर तुम्ही गोडाचा पदार्थ घेतलात आणि तुम्ही म्हणाला नाही नाही गोड जास्त नको कारण आत्ताच्या काळात चालत नाही, तसं चालू शकत नाही. एखादा तिखट पदार्थ निवडला तर तो तिखटच असला पाहिजे. तुम्ही परीक्षणाचा विचार करू नका, तुम्ही पदार्थाचा विचार करा, कारण त्या पदार्थाला न्याय मिळणं गरजेचं असतो. आणि त्यातून महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा मी तो पदार्थ एखादं जर आपण म्हटलं की थालीपीठ, तर थालीपीठाचा एक तुकडा चाकताना मला त्या थालीपीठाची भाजणी योग्य झालीये की नाही, त्याच्यात असलेले जे घटक आहेत ते योग्य पद्धतीने आहेत की नाही, आणि चाखल्यावर थालीपीठाची चव आहे का, मग तिकडे गरम असल्यावरती छान लागतं नाही. त्या पदार्थाची चव महत्वाची. मग ती पदार्थाची चव जर आम्हाला भावली तर तो एक नंबरला पदार्थ जातो. पण टेस्ट बड किती स्ट्रॉंग लागत असेल, स्ट्रॉंग अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच मी म्हणतो ना की मी आता वारंवार एक साधारण 1,500 मी पाककला स्पर्धांना परीक्षण केलंय. आणि ऍट अ टाइम 40 ते 50 100च्या वर डिशेस असतात. 550 म्हणजे एका स्पर्धेमध्ये मी 550 पदार्थ चाखले. आणि त्यातून किती नंबर काढायचे होते? फक्त 10 नंबर काढायचे होते. 550 मधनं 10. आणि टफ असं होतं की विषय काहीच दिला नव्हता. त्यामुळे तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्ही करून आणा. त्यामुळे 550 गावात होता तो पदार्थ. आणि प्रेम काय असतं ना त्यावेळेला मी अनुभवलं. आम्हाला बक्षीस नको, तुम्ही मुंबईवर ना आलायत ना, आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहतोय, तुम्ही एक घास आम्ही बनवलेला खाऊन तर बघा ना. हे जे प्रेम आहे ना ते मला खूप मिळालं. आणि त्याचं मी नेहमी म्हणतो की आईच्या पश्चातही मला अनेक ह्या सुगरणी या महिलांच्या माध्यमातून जे प्रेम मिळालं, ती आईची माया मला खूप मिळाली. खूप छान. मला ना खरं तर सगळ्यात कठीण टास्क वाटतो तो म्हणजे परीक्षणाचा. कारण कसं असतं 2-3 डिश नंतर असं होतं की टेस्ट बड काम करत नाही, सगळ्याच गोष्टी आवडायला लागतात. पण खरंच ग्रेट काम आहे ते. दादा मी वळण पुढच्या प्रश्नाकडे की जे म्हणजे शून्य बघितलेला माणूस. हे तुझं पुस्तक आता जस्ट तू लॉन्च केलेलं आहे, पण मला तुला प्रश्न विचारायचा वाटेल की तुझ्या आयुष्यात सुद्धा तो एक शून्य असेल की तू शून्य आहेस, किंवा आपण आपल्या स्वतःला शून्य समजतो, आणि त्या शून्यापासूनचा जो 1 नंबरच्या किंवा कोणत्याही अंकाच्या नंतर जो शून्य लागतो, मानाचं शून्य, तिथपर्यंतचा हा जो प्रवास होता, जे काही ट्रान्झिशन होतं, ते कसं होतं, किती कठीण होतं? बापरे, म्हणजे एकतर वयाच्या 47व्या वर्षी आत्मचरित्र प्रकाशित होणं आपल्यावरती हे खूपच अभिमानास्पद गोष्ट होती. आणि त्याचं मी म्हणतो की ही माझ्यासाठी अभिमानास्पद नाहीये गोष्ट, तर माझ्या पुस्तकात ज्यांची नावं आहेत ना त्यांच्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण व्यक्ती एकच नसते जी तुमच्या समोर असते. आज मी इंटरव्ह्यू देताना तुमच्या समोर एकटा इंटरव्ह्यू देतोय, पण मला घडवणारे लाखो हात आहेत, मला घडवणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्याशिवाय हा प्रवास पूर्ण होऊ शकला नसता. त्यामुळे शून्य काय आहे ही वारंवार मी लहानपणापासून का अनुभवलं म्हणतो की जन्मापासून जसं मी म्हटलं, उल्लेख केला की मी जन्माला आल्याच माझ्या बाबतीमध्ये माझे वडील जेव्हा नेगेटिव्ह बोलले आणि जेव्हा समाजाने मला नेगेटिव्ह म्हटलं, तेव्हापासून मी शून्याचा प्रवास बघितला. माझ्या आईवरती इतकी संकट आली की तिने तर शून्य कवटाळला होता स्वतःला की नाही, शून्य हेच माझं विश्व आहे, माझ्या आयुष्यात चांगलं होऊच शकत नाही, फक्त जे काही आहे ते मला माझी मेहनतच करायची आहे. हे जेव्हा मी तिच्याकडनं पाहायचो तेव्हा मला त्या शून्याची व्हॅल्यू कळायची. आणि त्याही शून्यामधनं ती जी काही भरारी घ्यायची ना, त्यासाठी तिला हॅट्स ऑफ होते. कारण एक कुटुंब जेव्हा खचतं, त्या कुटुंबातला पुरुष जेव्हा खचतो तेव्हा अख्खं कुटुंब उभारायला फक्त ती स्त्री असते.
म्हणून स्त्री शक्तीच्या जागर आपण जेव्हा करतो किंवा स्त्री शक्ती आपण जी म्हणतो ती मी अनुभवली आहे. दैवी शक्ती काय असते, ती देवीची शक्ती काय असते ती मी माझ्या आईमध्ये बघितलेली आहे. आणि ह्या शून्यामधनं जेव्हा जेव्हा मला उभारी घेण्याची परिस्थिती आली ना माधवी, तेव्हा तेव्हा मला असं वाटायला लागलं की आता कुठे चांगलं होतंय, आता छानच होणार आयुष्यामध्ये, आणि पुन्हा मी शून्यावर आलो. म्हणून ते शून्य माझ्यासाठी खूप महत्वाचा होता की एक स्टेप पुढे जातोय परत शून्यावर येतोय, 2 स्टेप पुढे जातोय, 10 स्टेप पुढे जातोय तरी पाठी येतोय. आणि म्हणून आमच्या ज्या लेखिका आहेत पुस्तकाच्या, जयश्री देसाई ज्येष्ठ लेखिका आहेत, त्यांनी जेव्हा माझा पूर्ण प्रवास ऐकला, कारण शब्दांकन त्यांनी केलेलं आहे, खूप अप्रतिम शब्दांकन केलं, त्यावेळेला त्यांनी हे नाव सुचवलं. आणि माझ्या बोलण्यामध्ये जेव्हा शून्याचा उल्लेख येत होता तेव्हा त्यांनी ठरवलं की शून्य बघितलेला माणूस हा तुषार ह्या पुस्तकाचं हेडिंग असेल. खूप सुंदर नाव. आणि आणि हे जेव्हा त्यांनी दिलं ना, तेव्हा माझ्या पूर्ण रिकॉल झाला की मी शून्य किती वेळा पाहिला, तर अनेकदा पाहिला. पण एकदा जो मी एक शून्य अनुभवला तो मला आज रिव्हील करावासा वाटतो. आपल्या समाजामध्ये महिलांवरती अत्याचार होतात हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे, आजही आहेत. आणि महिलांना शारीरिक त्रासांना पण सामोरं जावं लागतं, पण पुरुषांनाही शारीरिक त्रासांच्या गोष्टींना बळी जावं लागतं. लहान वय असं असतं ना की आपल्याला कळत नसतं, त्याच वेळेला योग्य मैत्री, आपल्या आजूबाजूची लोक योग्य असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. पण तीच जर आपल्याला नाही मिळाली आणि आपल्याला एका वेगळ्या दिशेने नेलं तर आपल्याला त्रास होतो. माझा लहान बालपणातला काळ असा होता की अनेक संकटातनं जात असताना माझ्यावरही डिप्रेशनची काळ होता. तो एका व्यक्तीने अशा पद्धतीने कव्हर केला होता की त्याला माहिती होतं की मी डिप्रेशन मध्ये आहे, आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी माझ्यावरती सेक्शुअल हॅरेसमेंट केलेली आहे. त्यामुळे मी वयाच्या, मला असं वाटतं की 10 ते 11 वर्षाचा असताना काहीही कळत नव्हतं की व्हॉट इज सेक्शुअल हॅरेसमेंट, त्याचा स्पर्श, त्या गोष्टी ह्याही कळत नसताना ते मी अनुभवलं. आई वडिलांना कसं सांगणार, ही सांगण्यासारखी गोष्ट आहे का, या सगळ्या गोष्टी त्यावेळेला माहितीच नव्हत्या. त्यावेळेत मी ते अनुभवलेलं आहे. आणि त्याचा जेव्हा मी बळी पडलो, काही काळ त्यांनी माझा गैरफायदा घेतला, त्याचा किळसपणा नंतर व्हायला लागला की हे काय चाललं, हे नक्की योग्य आहे की नाही. जेव्हा मी तोंड उघडून आईला सांगितलं तेव्हा मला आईने सांगितलं तू गप्प का बसलास. आणि किती काळ हा तू सगळं सहन केला. त्यावेळेला मी साधारण 2.5 ते 3 वर्ष हा काळ अनुभवला. आणि ती जी मानसिकता असते ती खूप घाणेरडी असते. म्हणजे ऑलरेडी तो डिप्रेशन मध्ये होता, ऑलरेडी आमच्या कुटुंबावरती असलेलं संकट हे खूप घाणेरडं होतं. ऑलरेडी मी माझ्या आईचं संकट पाहत होतो आणि त्यामुळे मी माझ्या आईशी काय बोलणार, कारण तीच एवढ्या संकटातनं जातीये म्हटल्यावरती माझ्यावरती होणारे अत्याचार हे अत्याचार आहेत की नाही हेही मला माहिती नव्हतं, हे काय चाललंय हेही मला माहिती नव्हतं. पण त्या काळात ते मी सगळं अनुभवलं. पण जेव्हा मी तोंड उघडलं आणि जेव्हा माझ्या आईला सांगितलं तेव्हा आईनी जो पुढाकार घेतला, ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या वयामध्ये त्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या आई वडिलांनी लहान मुलांना, आपली लहान मुलं काय सांगतायत त्याचा नक्की विचार करावा. आपण त्यांना काय म्हणतो, नाही नाही असं काही नसतं, असं काही घडतच नाही. लहान मुलं सांगतात ना त्याला काहीतरी कारण असतं, आपण त्याच्यावर थोडा विचार केला पाहिजे. मग मला ज्या पद्धतीने आईने सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या वयामध्ये, तेव्हा मला त्याचं गांभीर्य कळायला लागलं. तेव्हा मला त्याच्यामधली स्ट्रेंथ कळायला लागली की मी कुठे थांबलं पाहिजे, त्या व्यक्तीला कसा विरोध केला पाहिजे, कशा पद्धतीने मी त्यांनी त्याला तीव्र विरोध केला पाहिजे. कारण आईने एवढंच सांगितलं होतं की आपल्याला त्या व्यक्तीला त्रास द्यायचा नसतो, कारण त्याची मानसिकता ही क्रूर असते. मग आपण त्याच्यातनं सलामत कसे बाहेर पडू शकतो हे सांगणं खूप महत्वाचं आहे. त्या पद्धतीने मला आईने बाहेर काढलं. त्या व्यक्तीपासून मी लांब राहिलो आणि आई गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने मला जी त्रास देण्याची, एक स्टेप पुढे घेण्याची हे केली. मग मी जेव्हा वडिलांना सांगितलं तेव्हा वडिलांना ते पटत नव्हतं. जे आईनी पॉझिटिव्ह घेतलं ते वडिलांनी घेतलं नाही. आणि त्या व्यक्तीने पुन्हा तो जेव्हा त्रास द्यायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र माझं खच्चीकरण झालं होतं. आणि मग तेव्हा मी ठरवलं की आता जर मी प्रतिकार केला नाही, ज्या आईने मला सांगितलं होतं, आणि तो प्रतिकार केल्यानंतर ती व्यक्ती माझ्या आयुष्यातनं गेली. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त महिलांनाच नाही
तर पुरुषांनाही ह्या सगळ्या संकटातनं जावं लागतं. पुरुष बोलत नाहीत किंवा कसं बोलावं हा त्यांना प्रश्न असतो. आणि मला असं वाटतं की ही बोलण्यासारखी गोष्ट नाही. खरं आपण हे बोललं पाहिजे, कारण ह्याच्यामुळे लहान मुलांवरती जे दुष्परिणाम होत आहेत ते टाळले जातील. दादा, मी खरं तर पहिले तुला सल्यूट म्हणेन, कारण आज ह्या पदावर असून सुद्धा, कारण खूप जण घाबरतात आपली पर्सनल लाईफ शेअर करायला, आणि तुम्ही तुझी पर्सनल गोष्ट आज सांगितली ह्या मुलाखतीमध्ये. मी म्हणेन ही पॉझिटिव्ह असेल, कारण ह्यातनं काही जे कोणी आज ही मुलाखत आणि हा किस्सा ऐकतील त्यातून ते जर काही अनुभव घेत असतील तर ते सुद्धा शिकतील की कुठेतरी थांबणं महत्वाचं आहे. मी तुला अजून 1-2 प्रश्न विचारेन. जसं तू म्हणाला की जेव्हा आई गेली, खरं तर त्यानंतर तसा प्रयत्न पुन्हाही झाला. किती मानसिक त्रास होता, कशा रात्र होता त्या, आणि ते आपण एक बोलतो ना, खूप हिंमत लागते रे ते सगळं करताना. ती हिंमत कशी एकटवलीस? मला माझी आजी हात लावायची तरी मला भीती वाटायची. म्हणजे तो स्पर्श आहे ना, तोच घाबरण्यादायक होता की आता काय होणार आहे पुढे, ही भीती असायची. माझ्या मित्रांबरोबर जेव्हा मी कम्फर्ट लेवल मध्ये होतो तेव्हा काय व्हायचं ना, की एक किती झालं तरी बघा, की ज्या पद्धतीने ज्या लहान वयात माझ्यावरती अत्याचार झाला त्याच वयामध्ये मला सेम फिलिंग येणं अपेक्षित असतं ना. म्हटल्यावरती मी त्या मुलांकडे त्याच नजरेने बघतोय का, ही फिलिंग यायला लागली. मग मला माझ्या आयुष्यावरती कंट्रोल करायला लागला, माझ्या फिलिंग्सवरती कंट्रोल करायला लागला, की नाही, मी जे वागतोय ते योग्य आहे का, मी याच पद्धतीने वागलो पाहिजे का. ही जी काही ट्रीटमेंट आहे ना ती महत्वाची असते. त्याच्यामध्ये मी डिप्रेशन मध्ये गेलो तेव्हा मला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यायला लागली. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडनं मला ट्रीटमेंट घ्यायला लागली. आणि त्या काळात मानसोपचार ट्रीटमेंट घेणं म्हणजे एखादी व्यक्ती वेड लागलं. आणि मला असंच झालं होतं की मला त्या वयामध्ये तुषार वेडा झाला, आता हा सुधरूच शकत नाही. पण थँक्स टू डॉक्टर पारकर, शुभांगी पारकर, ज्या त्यावेळेला केएमच्या डीन होत्या, आणि माझ्या एक डॉक्टर विद्या आचार्य म्हणून डॉक्टर, ज्या अगदी फॅमिली डॉक्टर सारख्या होत्या, त्यांनी मला त्यांच्याकडे नेलं. माझी बहीण भक्ती असायची माझ्या बरोबर, मित्र असायचा, योगेशनी मला खूप साथ दिली चांगली. आणि एका मित्रांनी ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढणं हे सोपं नव्हतं. त्यांनी मला डिप्रेशन मधनं बाहेर काढलं. आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. तेव्हा सुद्धा जेव्हा वडिलांना बोलवलं गेलं तेव्हा वडिलांनी सांगितलं की अरे बापरे, मला माहितीच नाही, की मला असं वाटलं की तू घरातनं बाहेर पडल्यावरती आता योगेशकडे आणि त्याच्या आईकडे सुखी असशील, तर उलटच झालं. उलट तुला त्यांच्याकडे जाऊन आता डॉक्टरांकडे यावं लागतंय. म्हणजे इतकं निगेटिव्ह माझे वडील बोलायला लागले होते. आणि मग मी ठरवलं की नाही, आता मला घर सोडणं गरजेचं आहे, किंवा आता मला त्यांच्याशी संबंध किती ठेवायचे. आणि एक वेळ अशी आली होती की जेव्हा माझ्या आईच्या निधनानंतर माझ्यासाठी जे पैसे शासनाने ठेवले होते ते मी थोडेफार मागितले होते, कारण व्यवसाय होता म्हटल्यावरती. माझ्या वडिलांनी मला हा प्रश्न विचारला की ते पैसे मी तुला का देऊ, तुझ्या जन्मापासून आजपर्यंत जो खर्च मी तुझ्यावर केला तो पहिल्यांदा मला दे. हे जेव्हा एक बाप एका मुलाला सांगतो तेव्हा त्याच्यावरती काय फिलिंग असेल. असे अनेक संकटांना मला सामोरं जायला लागलं. आणि त्या डिप्रेशन मध्ये मात्र मी एक ठरवलं की ह्या पुढे माझ्या वडिलांशी मी किती संबंध ठेवले पाहिजेत, तर माझी कर्तव्य मी पूर्ण करणार, पण त्यांच्याकडे मागायचं काही नाही. आणि त्याच वेळेला दुर्दैवाने माझ्या वडिलांनी माझ्या समोर बालदी घेऊन आंघोळ केली आणि त्यांनी सांगितलं की आजपासून माझ्यासाठी माझा मुलगा मेला. आणि खरंच तसं झालं की ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला मी फक्त त्यांचे अंत्यदर्शन घेतले, पण बाकी मी कोणतीही गोष्ट त्यांच्या बाबतीत करू शकलो नाही, कारण त्यांनाच जर ती मान्य नव्हती तर मी आज का करावी. हे धैर्य जे आहे ना ते महत्वाचं असतं. कारण आपण काय होतो, हट्टासारी म्हणतो की नाही नाही नाही, माझे वडील होते, मीच सगळं करणार. नाही, त्यांच्या इच्छा आपण बघायला पाहिजे. त्यांची इच्छा होती का की मुलगा म्हणून मी त्यांचं कर्तव्य पूर्ण करावं, नव्हतं. त्यामुळे मला असं वाटायचं की मी माझ्या कर्तव्यांमध्ये कुठेही कमी न पडता, पण माझ्यावर जी काही संकट आली होती त्या संकटांना सामोरं जाणं हे माझ्यासाठी खूपच टास्क होतं. आणि त्या टास्क मधनं बाहेर पडणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा योगेश, त्याची आई किंवा समाजातल्या अनेक व्यक्तींनी मला जी साथ दिली ती खूप मोलाची होती. मला आता ते जाणवते की शून्य बघितलेला माणूस म्हणजे नेमका काय शून्य ही गोष्ट कळते. कारण आज डॉक्टर, सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती हे सगळ्यांना माहितीये.
एक तुझ्याकडे फॉलोअर्स खूप आहे, ते तुला आयडियल म्हणून बघतात, त्यांना तुझ्यासारखं बनायचंय. पण जेव्हा तुझ्याकडनं तुझा मागचा प्रवास जेव्हा ऐकते, तेव्हा मानसिक खच्चीकरण आज खूप डिप्रेशन एन्झायटी मध्ये जातात, की हवं तसं मिळत नाहीये, किंवा इतके मार्क्स हवे होते ते हो. मिळाले नाही म्हणून, किंवा हे स्वप्न बघितलं होतं, कार घ्यायची होती, किंवा एन नंबर ऑफ छोट्या छोट्या गोष्टी. मला आता तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुझ्याकडे जो एक आपण म्हणतो ना सेफ झोन असतो, आपलं घर आणि आपले आई वडील, हे खरं तर आपलं एक म्हणजे बोलतो घर जे काय असतं सेफ झोन, तोच तुझ्याकडे नव्हता. बरोबर. आणि त्या सगळ्या प्रवासातून, त्या शून्यातून तू आज वरती आलायस. काय सांगशील एक पॅरेंट्स जर का आज ही मुलाखत आपला पॉडकास्ट ऐकत असतील आणि त्यांच्याकडे सुद्धा लहान मुलं आहेत, किंवा लहान मुलं जर काही अशी गोष्ट सफर करत असतील, तर ह्या गोष्टी एक पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे, आणि लहान मुलांनी सुद्धा, की जर तुम्हाला असं काही सफरिंग होतंय तर ही गोष्ट करणं महत्वाची आहे. मला पालकांना एवढंच सांगायचं की आपल्या मुलांना जाणून घ्या. आपली मुलं जी असतात ना, ती प्रत्येक गोष्ट ओपन नाही होत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचं मन ओळखायला शिका. पूर्वीपासनं आई वडिलांचं कर्तव्य म्हणून आई वडील प्रत्येक वेळेला यशस्वीच ठरलेले आहेत. पण लहान वयातली मुलं योग्य सांगतायत का, किंवा काहीतरी ते वेगळंच सांगतायत, किंवा आता युट्यूब वरती काहीतरी बघतात म्हणून बोलतायत, नाही. त्यांच्याकडे निग्लेक्ट करू नका. ते जे बोलतायत ते योग्य अयोग्य शोधण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं माहितीये का, आपण अनेकदा असं होतं की ते खरं सांगायला जातात, आपल्याला वेगळ्या पद्धतीने वाटू शकतं, ती काही पालकांची चुकी नसते, पण जर चुकीने ती योग्य गोष्ट त्यांना कळलीच नाही, तर मुलं अशा डिप्रेशन लेवलला जातात की त्यांना त्याच्यातनं बाहेर पडणं शक्य नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला कधीही दोष देऊ नका. आत्महत्या ती व्यक्ती का करते ह्याच्या मुळाला जा. कारण काय होतं की मी आत्महत्याचे प्रयत्न करून पाहिलेले आहेत. मी का करायचे प्रयत्न केले, का मला माझं आयुष्य संपवायचं होतं, ह्याच्यात अनेक पैलू आहेत. आज आपण म्हणतो, मी एक केस अशी बघितलेली आहे आमच्याच अगदी जवळची. एका मुलीने आत्महत्या केली, पण ती आत्महत्या करताना तिने तिचे केस कापले होते आणि बाजूला ठेवले होते. सो मला प्रश्न होता की तिने आत्महत्या करताना तिचे केस का कापले. मग त्याच्या पाठची जेव्हा मी स्टोरी पूर्ण जाणून घेतली, तेव्हा कळलं त्या मुलीची चूक नव्हती, तर पालकांकडनं कुठेतरी जी काही कमतरता असेल, जाणून घेणार, आपल्या मुलांना ना थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आता पालक असे झालेत ना की थोडंफार काही झालं की लगेच पालक मुलांना दोष देऊन मोकळे होतात. पूर्वी कसं होतं ना की पालकांना एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून मुलांना सगळं ते हातात देतात, तेही करू नका, ती चूक आहे. बरोबर. मुलांना त्याची जाणीव कळू दे की एखादी गोष्ट घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी काय कष्ट लागतात, ते कष्ट पण त्यांना घेऊ दे. आपण तीच चूक करतो आणि त्या चुकीमध्ये मग मुलं काय डिसिजन घेतात, आणि त्याची जी आता तू म्हणालीस तसं की त्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढतात की छोट्या छोट्या गोष्टीवरनं ते डिप्रेस्ड होतात, आणि मग आत्महत्या किंवा असे जे प्रयत्न ते करतात किंवा करतात, मग त्याला ब्लेम कोण आहोत, तर आपण पण आहोत. त्यामुळे पालकांनी हे लक्षात ठेवा की मुलांना घडवताना वेगळ्या पद्धतीने घडवा, तर मुलं घडतील. पण त्यांना तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर घडवलं तर मग मुलं खूप कठीण आहे. मातीचा घडा आहे तो खूप घडवावा कठीण आहे. आणि जे आज एन्झायटी डिप्रेशन च्या नावाने फिरतायत, म्हणजे मी म्हणणार नाही, कारण ऑफकोर्स जो कोणी डिप्रेशन एन्झायटी मध्ये असतो त्याला त्याचा बॅकग्राऊंड, त्याची परिस्थिती ती त्याला माहिती असते. तर त्यांच्यासाठी काय सांगशील की जर काही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी, परिस्थिती मनाच्या विरुद्ध असेल, किंवा परिस्थिती तुम्हाला हवी तशी नसेल, तर आत्महत्या करणं किंवा डिप्रेशन मध्ये तुम्ही असाल तर स्वतःला कसं उभं राहावं? प्रत्येक नकारात्मक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहायला शिका. तीच महत्वाची आहे, कारण प्रत्येक नकारात्मक गोष्ट ही तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकवून देत जातेच, आणि त्याच्यातनं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे काय त्याच्यातनं घ्यायचं हे आपल्यावरती आहे. जेव्हा मी प्रयत्न केले, ते यशस्वी नाही झाले, हे देवाचं नियोजन असेल त्याच्यातनं. कारण अनेक असे प्रसंग जे माझ्या पुस्तकात आहेत की कशा पद्धतीने मी आत्महत्येचे प्रयत्न केले एकदम स्ट्रॉंगली. म्हणजे अगदी साधं उदाहरण की मी अख्खा डायझॉनचा त्यावेळेचा डब्बा प्यायलेलो आहे. त्यामुळे त्याच्यातनं वाचणं शक्यच नाही, पण कसा वाचलो, तर ती दैवी चमत्कारच होता. पण त्या वाचण्यामध्ये आज मला पालकांना किंवा मुलांनाही हे सांगायचंय, आज ना मुलं एवढ्या डिप्रेशन लेवलला जातात छोट्या छोट्या गोष्टीवरनं, आणि आई वडील सगळं देऊन सुद्धा आज मुलं काय म्हणतात मला, आमच्यासाठी आई वडिलांनी काय केलं.
हा प्रश्न कसा उद्भवतो मला हेच कळत नाही. आज मला जेवायला हे नको ते नको. अरे पूर्वी मला आठवतंय आपल्याला जे ताटात वाढलं जायचं ते मुकाट्याने आपण जेवायचो, कारण आपल्याला माहिती होतं की आपल्यासाठी आई पौष्टिकच खाऊ देणार आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा मला सांग जेवायला काय, त्याप्रमाणे आपण जेवायचं की नाही हे ठरवतो. किती चुकीचं आहे. तसंच डिप्रेशन लेवलचं आहे की जर मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये प्रत्येक गोष्टीत मतभेद हे असतातच, पण ते मतभेद किंवा त्या संकटाच्या गोष्टी जर सोडवण्याची ताकद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जर आपण एकत्रपणे आणली ना, तर ती नक्की सुटेल. पण तो सोडवण्याचा प्रयत्न करा, तो ताणून ठेवू नका, कारण जेवढा तुम्ही ताणाल ना तेवढा रबर तुटतो. त्यामुळे ते तुटून देऊ नका. आणि मी अनेकदा असं बघितलेलं आहे की इझिली सोडवता येतात गोष्टी, पण एवढा आपण ताणतो ना की मग तो रबर तुटतो. तर तसं होऊन देऊ. दादा, जेव्हा तू मागे वळून बघतोस तुझ्या ह्या प्रवासाकडे, आणि चांगल्या आठवणी सुद्धा आहेत पण त्यासोबत ह्या कडू आठवणी सुद्धा आहेत, आज जेव्हा तू त्यांना माफ केलं असं मी म्हणून, कारण जेव्हा तू माफ केले म्हणून आज तू इथे एवढा पुढे आहेस, पण हा जो माफ करण्याची जी फेज असते ना त्याची त्याला माहिती असते. खरंच इतकं इझी होतं ह्यांना माफ करणं? नाही, कसं केलं? नाही. मी म्हणजे मला माहिती आहे की मी नेहमी म्हणतो की माझ्या वडिलांची कमतरता माझ्या आयुष्यात मला आजही जाणवते. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केल्यावरती त्यांच्या दुसऱ्या बायकोनी माझ्या बरोबर जे वागली ते दुःख मला आजही जाणवतं. पण तिची जी मुलगी होती, तिच्या मुलीच्या अपकमिंग मध्ये ती किती यशस्वी ठरली हे तिचं यश होतं. त्यामुळे मी दरवेळेला तिचं यश का म्हणतो, कारण ती तिच्या मुलीच्या बाबतीत यशस्वी ठरली. माझे वडील कुठेतरी चुकले असं मला का वाटतं, कारण त्यांनी जर तो अविश्वास माझ्यावर ठेवला नसता तर मी यशस्वी झालो नसतो. माझ्या आयुष्यामध्ये जितक्या लोकांनी मला नाही म्हटलं, जितक्या लोकांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला, त्यामुळे मला असं वाटतं की मी आज यशस्वी आहे. कारण त्यांनी तो विश्वास दाखवला नसता तर मी एवढा पुढे आलो नसतो. प्रत्येक वेळेला नाही म्हटली जी लोक, त्यांना थँक्स आहेत, कारण ते नाही हा शब्द आहे ना, त्याच्यासाठी मला प्रत्येक गोष्ट होकार म्हणजे हो म्हणण्यामध्ये जी ताकद होती की नाही हे नाही म्हणाले पण मी करून दाखवणार, आणि मग ते करून दाखवण्याची जी काही ताकद होती ती माझ्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपण फक्त रडत बसणं. आज माझी आई ज्या वयात गेली किंवा जे प्रसंग होते, अनेकांनी मला सांगितलं काय फक्त आईचं मार्केटिंग करतो. मला आईचं मार्केटिंग करायची गरजच नाहीये, कारण मी माझ्या नावात यशस्वी झाल्यावर आईचं नाव लावलं. आणि तुषार प्रीती ह्या नावामागची गोष्ट, त्याच्यासाठी मी लढा घेतला. म्हणजे असं म्हटलं जातं की मला माझ्या वडिलांचा जेव्हा मी तुषार प्रदीप देशमुख लावायचो तेव्हा मला अक्षरशः असं वाटायचं की माझं आयुष्य मी संपवून टाकावं. कारण ज्या पद्धतीने माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्रास दिला होता, जो लहानपणापासून मी पाहिला, तो त्रास का दिला, त्यांची चूक नव्हती, ती परिस्थितीची चूक होती. पण त्या परिस्थितीमध्ये ते ज्या व्यसनाच्या अधीन गेले, त्या व्यसनाच्या अधीन गेल्यामुळे त्यांनी जे उपद्व्याप केले ते नकोसे होते. त्यामुळे पुरुष प्रत्येक वेळेला ना गिव्ह अप करतो, पण त्याच वेळेला एखादी बाई जेव्हा घर सांभाळते आणि ते सांभाळताना तिला ज्या पद्धतीने समाज बोलतं, टोमणे मारतं, ते मी बघितलेलं आहे. मग तिच्या चारित्र्यावरती जेव्हा इतके प्रश्न निर्माण करतो समाज, त्यावेळेला असं वाटतं की काय आहे. त्यामुळे कधी मला समाजाची पर्वाच नव्हती. मी कधीही कोण काय म्हणतं याच्यावरती लक्ष दिलं नाही. पण जे चांगलं बोललं गेलं किंवा ज्या गोष्टी आपल्यासाठी, म्हणजे प्रत्येक वेळेला मीच योग्य आहे का, तर नाही. आपल्याला अनेक लोक सांगण्याचा प्रयत्न करतात, ते काय त्याच्यातलं घ्यायचं हे आपल्यावरती आहे. त्यामुळे त्याच्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी ह्या घेत जायच्या. आणि मग जेव्हा मी घेत गेलो तेव्हा मी साम टीव्ही करताना जेव्हा मी स्वतःला सिद्ध केलं की मी आज अशा लेवलला आहे जिथे मी माझ्या आईचं नाव ह्या अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध करू शकतो, अभिमानाने घेऊ शकतो, तेव्हा मी फाईट केली. कारण आपल्याकडे पूर्वी फक्त 3 जणांची नावं होती जे आईचे नावं लावत होती. मी ओल्ड कस्टम मध्ये भांडलो, सेंट्रल गव्हर्नमेंटला पत्र दिलं, आणि पत्र व्यवहार करून आता फक्त एफिडेव्हिट करून तुम्ही तुमच्या आईचं नाव लिहू शकता. आणि त्यानंतर मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, अनेक अशा सिंगल पॅरेंट्स जी मुलं आहेत, ज्यांना वडिलांचं नाही प्रेम मिळालं, जे आई बरोबर आहेत, त्यांना त्यांच्या आईचं नाव लावता आलं. आणि त्यांनी जेव्हा मला फोन करून सांगितलं की दादा तुझ्यामुळे आज आम्ही आईचं नाव लावू शकतो, ह्याच्यासारखा अजून आनंद कोणता. तर तो आनंद मला आज प्रत्येक वेळेला मिळाला.
खूप छान दादा. मला तुझ्याशी गप्पा मारून आणि हा संवाद साधून असं वाटतं की मी शेफ तुषार प्रीती यांच्याशी नाही भेटत आहे, तर मी एका लाईफ कोचशी भेटते की जो मला खूप काही काही गोष्टी शिकवून जातोय तुझ्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या किस्स्यांमधून. अपकमिंग प्लॅन्स कसे आहेत तुझे, आता फ्युचर प्लॅन्स काय? कारण आतापर्यंत पाहिलं, आजही तू सगळ्या गोष्टी सांगताना एकदम पॉझिटिव्ह वेने सांगतोय. तू तितक्याच धीटपणे त्या सगळ्या गोष्टी सांगतो की हा ही परिस्थिती आली पण मी ह्यातून कसा बाहेर पडलो. सो आता फ्युचर प्लॅन्स काय केलेले आहेत तुझे, मला हे ऐकायला आवडते. कोरोनामध्ये मी खूप कामं केली. त्यानंतर मला स्वतःला कोरोना झाला. 21 दिवस मी आयसीयू मध्ये बेशुद्ध अवस्थेत होतो. मी गेल्यातच जमा होतो. मग त्यानंतर मी ज्या पद्धतीने उभारी घेतली, मग शून्यावरती पुन्हा आलो होतो. म्हणजे आमचे दोन्ही बिझनेस संपले होते. मग माझं रेस्टॉरंट होतं तेही बंद पडण्याच्या मार्गावर होतं. गाड्यांचं तर सगळंच गेलं होतं कामातनं. घरात खायला परिस्थिती म्हणजे पैसेच नाही अशी परिस्थिती होती. मग माझ्या 2 मानलेल्या बहिणी म्हणजे ज्यांनी मला आयुष्यात मदत केली, एक शोभा जगताप ताई आणि एक मनीषा मराठे ताई, त्या दोघींनी मला उभारी दिली. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझे फ्युचर प्लॅन्स असे होते, माझे आणि योगेशचे, की पुन्हा पुन्हा आपण उभं राहायचं. कितीही पडलो ना तरी उभं राहण्याची ताकद ही आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि त्यावेळेला मी नोकरी शोधत होतो. मग नोकरी शोधता शोधता आता काय करायचं, तर व्यवसाय करायचा. कारण नोकरी मिळाली नाही. अनेकांनी आश्वासनं दिली की उद्यापासून नोकरीला ये, पण काही मिळाली नाही. मग त्यावेळेला योगेशच्या आत्ते बहिणीचे मिस्टर, त्यांचं वसईला मेडिकल स्टोअर होतं, तिकडे मी नोकरी केली, त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आणि आज दादरमध्ये माझं मेडिकल स्टोअर आहे. सो आईची इच्छा होती की मेडिकल क्षेत्रात आम्ही यावं. आईला अँब्युलन्स घ्यायची होती. आई खूप सोशल वर्क छान करायची. सो आज जेव्हा आपण औषधं विकतो ना, त्यातनं पैसे कमवण्यापेक्षाही मी एखाद्याला बरं करण्यासाठी औषध देतोय, ही जी भावना आहे ती मला खूप महत्वाची वाटते. आणि त्या भावनेने जर केलं तर मला वाटतं खूप यश चांगलं मिळतं. ते मी करतोय. ह्या पुढे कारण रुचकर मेजवानी तेव्हा मिळालं, रुचकर मेजवानी मी केलं. अर्चना हरतेताईंनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेला. आज मला असं वाटतं की फ्युचर प्लॅन जेव्हा तू विचारशील ना, तेव्हा अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहेत. कारण सर्वात महत्वाची गोष्ट राजकारण. राजकारण हे माझ्या नसानसात म्हणजे ना म्हणतात ना रक्तात आहे आणि त्याच्यात मी यशस्वी होणारच ही मला खात्री आहे. सो तू एक पोस्ट केली होती मागे की इलेक्शन साठी उभा राहतोय. हो, म्हणजे मजा अशी आहे की देशद्रोही याकूब मेमन, त्याला फाशी मिळाली ती माझ्या लढ्यामुळे मिळाली. त्याचा मला अभिमान आहे. कारण देशप्रेम महत्वाचं असतं. त्याच्यानंतर संजय दत्त, त्यालाही जी सजा भोगायला लागली ती माझ्या सह्यांच्या मोहिमेमुळे भोगायला लागली. आणि आजही मला वाटतं की मी राजकारणात अशा एका पदावरती जाईन की जिथे मी लोकांसाठी काम करीन. माझ्या देशावरती जे माझं मातृप्रेम आहे, देशभक्ती जी आहे, त्याच्यासाठी योग्य पद हे मला मिळेल हे मला खात्री आहे. त्यामुळे एक नुसती पोस्ट टाकल्यावरती की ह्या वेळेचं इलेक्शन मी लढणार, तर मला खात्री आहे की मला लोकांमधनं निवडून द्यायला आवडेल. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी माझ्यावर टाकेल ती मी वाट पाहतोय की ते पक्ष कधी माझ्याकडे कोणती जबाबदारी देत आहे, मग कोणतं पद कोणत्या इलेक्शनला मला उभं करतंय. मी कोणताही अट्टहास करणार नाही की मला हेच द्या किंवा तेच द्या. नाही, आपण कोणी नसतो. आपण आपलं काम करत राहायचं. त्यांना योग्य वाटेल ते आपल्याला राजकारणात देतील, हा माझा तत्व आहे. आणि मला खात्री आहे की या तत्वांवरती राजकारणात मी यशस्वी होणार. त्यामुळे तो एक माझा फ्युचर प्लॅन आणि हे दुसरा आहे तो म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये एक अशी गोष्ट होईल की जिथे माझ्या आईचं आणि काकींचं नाव हे नावारूपाला जे काही आज आहे ते अजून 10 पटीने जाईल अशा क्षेत्रात मी येणार. खूप छान. म्हणजे माझ्यामध्ये अजून एखादी नंतर काही काळानंतर आपली एखादी मुलाखत असेल ती राजकारणाबद्दलची असेल आणि त्यावेळेला आपल्या राजकारणावरती गप्पा आणि प्रश्न उत्तर होतील. दादा, मी एक जे आपले ब्लॉगर आहे, फूड ब्लॉगर आहे किंवा तुला बघून जे ह्या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांच्या वतीने एखादा प्रश्न विचारेन की खरंच हे करिअर म्हणून जेव्हा आपण निवडतो सहज सोपं असतं का? कारण मी जेव्हा आतापर्यंत पडद्यामागचे कलाकारमध्ये अनेक ऍक्टर्स, लेखक जेव्हा मी त्यांचा प्रवास ऐकला, काम मिळणं सोपं आहे पण ते कन्सिस्टंटली काम मिळत राहणं खूप कठीण आहे. नाही, आर्थिक दृष्ट्या बघायला गेलं तर खूप कठीण आहे. कारण अनेकांनी आज आपण बघतो, मधुराताईचं नाव घेतलं तर तिने आज कष्ट घेतलेले आपण पाहिलेले आहेत. आज सरितानी बघितलेले आहेत. आज अनेक आपण गोष्टी बघतो की त्यांनी त्या काळात कष्ट घेतले म्हणून आज ते इथपर्यंत आहेत. त्यामुळे आत्ताच्या पिढीला असं वाटतं की मी आत्ता रेसिपी टाकायला लागलो किंवा आत्ता केलं तर मला भरपूर यश मिळेल. नाही, मला ह्याच्यात प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की जेव्हा पुरुष या क्षेत्रात येतात
तेव्हा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीला किंवा त्यांनी स्वयंपाकघरात करताना आम्हाला बायल्या म्हटलं जातं, हो. आम्हाला ट्रोल केलं जातं की हा काय बायलाच आहे, हा बायकांमध्येच असतो, तो बायकांसारखाच बोलतो. ह्याचं उदाहरण म्हणजे अनेक आमचे 3-4 शेफ्स आहेत जे आज नावारूपाला आहेत, तेही त्या डिप्रेशनमध्ये आहेत. पण ह्या ट्रोलिंगला कधीही मी त्यांना नेहमी सांगतो, ट्रोलिंगला भाव देऊ नका. ट्रोल होताय म्हणजे तुम्ही यशस्वी आहात. ट्रोल तेव्हाच होतो ना तेव्हा माणूस यशस्वी होतो. तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्ही काय करताय ह्याच्याकडे लक्ष देणार नाही. पण जेव्हा तुम्हाला बोललं जातं तेव्हा तुम्ही यशस्वी आहात. यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घेतली जाते ती महत्वाची आहे. आणि दिवस रात्र ते बिचारे सगळे मेहनत घेतात, तेव्हा कुठे त्यांना पैसे चालू होतात. आता टिकण्याची गोष्ट जी आहे ती टिकण्याचा ध्यास घेऊ नका, अट्टहास करू नका की मला टिकायचं ह्या क्षेत्रात. नाही, मला बेस्ट काय देता येईल ना त्याच्याकडे लक्ष द्या. ऑटोमॅटिकली लोक तुमच्यापर्यंत येतील. तुम्हाला परीक्षण करायला लोक कधी बोलवतील, जेव्हा तुम्ही बेस्ट देताय तेव्हा. लोकांना कळलं पाहिजे की तुमच्यामध्ये ते कॅलिबर आहे, ते तुम्ही सिद्ध करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली समाजामध्ये बोलवलं जाईल. पण चुकीचे मार्ग निवडून जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती चुकीची आहे. कारण ती मिळते पण ती शॉर्ट पिरियडला मिळते, आणि लाईफ लॉंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. पण ह्यांच्यासाठी एखादा मार्केटिंग सल्ला काय देशील? कारण आता टॅलेंट, आताची हो, गोष्ट अशी आहे ना की हो. टॅलेंट तुमच्याकडे कितीही असो, बरोबर. तर तुम्हाला त्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे. मार्केटिंग म्हणजे कसं आहे माहितीये का, मला आठवतंय जेव्हा फेसबुक सुरुवात झाली तेव्हा मी फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती माझ्या पोस्ट टाकायला लागलो. लोक कंटाळायची, काय हा फेसबुक वरती सतत. पण आज तेच लोक जे मला बोलायचे ते माझं बघून आता स्वतःचं मार्केटिंग करतायत, याचं मला बरं वाटतं. त्यामुळे आपल्या हातामध्ये मार्केटिंग ऍप्स आहेत, ते तुम्ही वापरा. पण त्याच्यातनं मला सतत इन्कमच मिळाला पाहिजे असं करू नका. आपल्याला स्वतःला टिकण्यासाठी मी रोज काय टाकू शकतो, पण ते जेन्युइनली टाकणं गरजेचं आहे. उगाच काहीतरी टाकायचं म्हणून टाकू नका. बरोबर. मी आज घरामध्ये काय बनवला पदार्थ, किंवा माझा पदार्थ खाऊन कोणाला काय वाटलं, ह्याचंही तुम्ही पोस्ट टाका. सतत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. एकदा का तुम्ही आउट ऑफ द बॉक्स गेलात की कोणी तुम्हाला विचारणार नाही. माझ्याही काळामध्ये एक पॉइंट असा आला होता की मी आता या क्षेत्राच्या बाहेरच पडतोय का असं मला वाटलं होतं. पण मी सतत त्या आजारपणात पण मला आठवतं की नाकात नळी असून सुद्धा किरण शेलारजी जे तरुण भारतचे आहेत त्यांनी मला एपिसोड करायला लावला होता. सो ते माझ्यासाठी एनर्जेटिक आहे की आपण अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळालेलं काम न नाकारता ते स्वीकारून पॉझिटिव्हली जर आपण केलं तर मला असं वाटतं की ते यश आपल्याला मिळतं. आणि आपण सतत लोकांमध्ये राहणं, त्यांच्याशी गप्पा मारणं. मी रस्त्यामध्ये चालताना 10 जण जर मला बघतायत आणि मी ऍटिट्यूड मध्ये जर गेलो, मी सेलिब्रिटी आहे, मी त्यांच्याकडे कशाला लक्ष देऊ, कोण तुम्हाला विचारणार आहे नंतर. पण तेच जर मी एखाद्याने बघितल्या मी त्यांना म्हटलं काकी तुम्ही ओळखलत का मला, तेव्हा त्या प्रेमाने जेव्हा माझ्याशी बोलतात ना तेव्हा मला आनंद मिळतो. आणि मग ते ऋणानुबंध आहेत, ते कायमचे टिकतात. त्यामुळे आपली जनसंपत्ती ती आपण निर्माण केली तर मला असं वाटतं ह्या क्षेत्रात तुम्ही कायम टिकाल. म्हणजे नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. खूप आणि महत्वाचं तुम्ही आहे. तेवढे हो, modern. आणि आपण आत्ताची पिढी आहे ना ती त्याच्यात थोडी कमी पडते की आपण एकदा का थोडस आपल्याला ग्लॅमरस स्टेटस आलं की आपण कोणत्या हवेत जातो मला कळत नाही. बॉस, ती हवा आपल्या ग्लॅमरस स्टेटसला त्यांनी दिली आहे ना निर्माण बरोबर. करून. ते जर आपले श्रोते नाहीयेत, जर ते पाहणारे नाहीयेत, तर आपण काय आहोत, शून्य आहोत. त्यांनीच जर आपल्याला एका पॉइंटला नाकारलं आपल्या ह्या सगळ्या ग्लॅमरस स्टेटसच्या ह्या एका पॉइंटला, तर मला सांग आपण काय असतो, काहीच नाही. त्यामुळे ते टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे. आणि जेव्हा आपण एखादं ब्लॉगिंग आज आपण बघतो किंवा रेसिपीज जेव्हा करतात, तेव्हा रेसिपी महत्वाची आहे की त्यासोबतचं जे काही म्हणजे आपण काय वस्तू वापरतोय, आपलं किचन कसं आहे, आपण एन्व्हायरमेंट, स्टुडिओ, ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष सगळं महत्वाचं आहे. सगळं म्हणजे आता खरं बघायला गेलं तर मी जेव्हा करतो तेव्हा मी माझ्या स्वयंपाक खोलीत करतो. बरोबर. खरं बघायला गेलं तर किती जण मला विचारतात की अरे तवा बरोबर नाहीये, मग तुम्ही असंच वापरता तसंच वापरता. आपण, मला असं वाटतं जे मी घरी वापरतोय ना ते मी तुम्हाला दाखवतोय. पण जेव्हा प्रोफेशनली आपण एखाद्या चॅनलवरती किंवा प्रोफेशनली मी जर माझा युट्यूब चॅनल काढला किंवा जर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे. मी पदार्थ कोणता निवडतोय, त्या पदार्थामधली असलेली सामग्री कोणती आहे, त्यासाठी वापरणारी भांडी कशा पद्धतीची आहेत, तो पदार्थ केल्यानंतर मी त्याचं प्लेटिंग कसं करतोय,
आणि ते प्लेटिंग केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया कशा पद्धतीने देतोय या सगळ्याला महत्व आहे. त्यामुळे एक दिसताना फक्त काही मिनिटाचा तो पदार्थ हो. दिसतो आपल्याला हो, हो. युट्यूबवर, Yes. पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती प्रचंड असते. कारण व्हेज नॉनव्हेज कोणताही पदार्थ घ्या, ते पहिले मार्केटमधनं आणा, ते डोक्यात तो पदार्थ इनोव्हेट करा किंवा निर्माण करा, मग त्याची पूर्वतयारी, मग त्यासाठी लागणारे कॅमेरामॅन दादा असो किंवा आपले हेल्पिंग हँड्स असो जे चॉपिंग कटिंग करून देतात, त्यानंतर सगळं झाल्यावर स्टुडिओची साफसफाई करणारे, त्या सगळ्यांना थँक्स गिव्हिंग केलं पाहिजे. कारण त्यांच्याशिवाय आपण काही नाही होत. आज आपण दोघं जेव्हा हा व्हिडिओ करतो तेव्हा मी म्हटलं तसं की आपल्या आधी स्टुडिओ साफ करणारे, आज व्हिडिओ करणारे दादा किंवा ही सगळी जी टीम आहे ना, त्यांच्यामुळे आपण आज घडलोय. ही जर भावना आपल्या मनामध्ये असली, ती असलीच पाहिजे. ती असेल तर आपण पुढे जातो. मी आहे म्हणून तुम्ही आहात नाही, बॉस ते आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये खूप छान कळालं की पडद्यामागचं जो शेफचं आयुष्य असतं ते सुद्धा मला कळालं. आणि आज हे सुद्धा कळालं की जेव्हा आम्ही एखादा ब्लॉग बघतो किंवा एखादा शो बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की 10-15 मिनिटांमध्ये एखादी रेसिपी दाखवली जाते, पण खरं तर त्यामागे किती मोठी इन्व्हेस्टमेंट खूप असते. मेहनत. म्हणजे संपूर्ण टीमची तर असते, पण एका शेफची सुद्धा ती सामग्री आणणं, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं, ते बनवून बघणं तो पदार्थ, आधी ट्रायल तुम्ही स्वतः करता आणि त्यानंतर तो प्रेक्षकांच्या समोर तो मांडला जातो. शॉपिंग कटिंग पण कशा पद्धतीने केलं पाहिजे, काही सरळ कापले गेले बरोबर. पाहिजेत, काही आडवे कापले गेले, याचाही अभ्यास महत्वाचा असतो. आणि त्या पद्धतीने ते करून घेणं, म्हणजे एखाद्याकडनं मी करून घेणं आणि मग ते सादर करणं, त्यालाही महत्व आहे. खूप छान. म्हणजे खरं तर हा अभ्यास आणि कला ह्या दोन्ही गोष्टी हो. आहेत. सेलिब्रिटी शेफ डॉक्टर तुषार प्रीती, रॅपिड फायर राऊंड. आईने बनवलेला आवडता पदार्थ तुझा? वाटाण्याचा पुलाव. ओके. तुझी स्वतःची फेवरेट डिश जी आजही तू बनवतोस आणि तुला खूप आवडते, स्वतःच्या हाताने तू बनवलेली? कांद्याची चटणी आणि त्याच्याबरोबर गरमागरम मऊ भात. ओके. एखादी पहिली रेसिपी जी तू बनवली होती आणि ती फसली होती? कांद्याचे पोहे जे मी करपवले होते आणि त्याच्यामध्ये हळद, रंग येत नाही म्हणून हळद टाकत गेलो आणि छान झाले होते. आता खरं तर आतापर्यंत अनेक शो तू होस्ट केलेले आहेत, परीक्षण केलेलं आहे, पण पहिला जो शो होता जेव्हा कॅमेरा रोल ऍक्शन असं कानावर पडलं, आणि कसा होता तो दिवस? आजही आठवलं की पहिला थॉट काय होता त्यावेळेला? पहिला शो आम्ही सारे खवय्येचा म्हटल्याप्रमाणे की सहकुटुंब सहपरिवार, आणि एकच कॉन्फिडन्स लेवल होता की काकी बरोबर होत्या. त्यामुळे जग जिंकणार हे माहिती होतं. त्यांनी बनवलेले 2 पदार्थ सादर करायचे होते आणि त्यांनी शिकवल्याप्रमाणे ते पदार्थ जमतायत का, हे जे काही प्रेशर होतं ना, ते सॉलिड होतं. कारण काजू आणि अननसाची आमटी जी मला आजही आठवते, मी दाखवली होती, पण ती पाचकळशी पद्धतीने त्यांनी बनवल्याप्रमाणे झाली आहे की नाही, हे जेव्हा काकींनी चाखलं आणि सांगितलं काय सुंदर केली आहेस, मलाही तशी जमली नाही, हे ऐकल्यावरती असं वाटलं क्या बात है, मी विश्व जिंकलं. मग तुला कॅमेरा किंवा ह्या सगळ्याची काहीच वेळेला भीती वाटत नव्हती की समोर मला कॅमेरा खूप आवडतो हो. आणि मला कॅमेरा हा आपलासा वाटतो. त्यामुळे कॅमेरा असो, लाईट ऍक्शन कॅमेरा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा माझे कान असे आतुर होतात, कधी एकदा ते स्वर माझ्या कानावर पडतायत आणि मी त्या स्टुडिओमध्ये येतोय, की मला असं वाटतं आपल्यामध्ये असलेली आवड असली पाहिजे. त्यामुळे मी कधीच त्या गोष्टीला घाबरलो नाही. समोर कितीही लोक असू देत, मला व्यासपीठ हे माझं वाटतं, त्यामुळे मला व्यासपीठावरती कधी भीती वाटली नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की राजकारणात मोठ्या पदावर जाऊन मी नक्कीच भाषण करीन. खूप छान, ऑल द बेस्ट असं मी म्हणेन. दादा, तुझा फेवरेट शेफ कोण आहे किंवा ज्यांना आज तू फॉलो करतो, आजही तू त्यांना बघतोस? माझे गुरु या क्षेत्रामध्ये आहेत ते विष्णू मनोहर सर, आणि त्यांचे महागुरु आणि माझे महागुरु म्हणजेच विठ्ठल कामत सर. जर का आज थँक्यू किंवा ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो, जर आयुष्यातल्या काही लोकांना किंवा त्यांना तुला म्हणायचं असेल तर थँक्यू कोणत्या 3 जणांना तू म्हणशील? काकी जे माझं विश्व आहे, योगेश माझा मित्र, मैत्रीची मिसाल आहे. मैत्री कशी असावी, मैत्रीचा पायंडा कसा असावा हा त्याच्याकडनं शिकावा. आणि तिसरं म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे तू पण, सगळेच जण, कारण एकाचा उल्लेख मी ह्या सगळ्यामध्ये करूच शकत नाही, ती प्रत्येक व्यक्ती ज्यांनी मला घडवलं. जर का 10 वर्षा आधीचा शेफ तुषार आणि आजचा शेफ तुषार, ह्या दोघांमध्ये कुठली अशी गोष्ट आहे की कितीही गोष्टी आल्या गेल्या तरी ती गोष्ट कायम राहिली? नो सिक्रेट इन्ग्रेडियंट. प्रत्येक वेळेला, त्याही वेळेला आणि आजही माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादा पदार्थाचं सादरीकरण करायचं मी ठरवतो, एखादा पदार्थ निवडतो,
त्यावेळेला त्याच्यात द बेस्ट मी काय देऊ शकतो आणि समोरच्या व्यक्तीला द बेस्ट कसं करता येऊ शकतं, त्या सगळ्या सिक्रेट्स मी ओपन करतो आणि तेच माझं यश आहे. फोबी आपण म्हणतो सगळीजण की प्रत्येकाला कसली ना कसली भीती असते. तुला आजही कुठल्या गोष्टीची भीती आहे? एका गोष्टीची आहे, जी मी माझ्या 13 वर्षाच्या वयामध्ये अनुभवली. माझ्या आईचं शेवटचा मृतदेह ज्या पद्धतीने मी पाहिला, मी तिचे अंत्यसंस्कार करू शकलो नाही आणि तिचा चेहराही पाहू शकलो नाही. तोच एक भीतीचा हे होता की जेव्हा करोना आपल्याकडे पण नाही, डिसेंबरमध्ये फॉरेनला आला आणि त्यावेळेला जेव्हा त्या काळ्या पिशव्यांमध्ये मृतदेह आपल्याला दिसत होते, त्यावेळेला मला भीती वाटली. कारण मला असं वाटलं होतं की आपल्याकडे मी जर माझ्या आईचा मृतदेह बांधलेला होता आणि मी शेवटचं दर्शन घेऊ शकलो नाही, तेव्हा इतके वर्ष मला लागले बाहेर पडायला, तर आपल्या समाजामध्ये आज जर आपल्या भारतामध्ये करोना आला आणि अशा काळ्या पिशव्यांमध्ये मृतदेह बांधले गेले आणि जर ते अंत्यदर्शन न घेताच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले, तर अनेक कुटुंबांना त्याच्यातनं काय मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल ही भीती मला होती आणि त्यासाठी मी काम केलं. ओके. कोणती गोष्ट आहे जी तुला रोज इन्स्पायर करते? आदल्या दिवशी जी नकारात्मक गोष्ट घडलेली असते ती दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी सकारात्मक पद्धतीने हसत त्याला कसं सामोरं जावं ही माझी ताकद आहे. आज आलेला आहे, व्ह्युअर्स आहे, सगळे बघतायत, आम्हाला काही किचन टिप्स काही देणार असेल तर एनी 3 किचन टिप्स? स्वयंपाक खोली स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंपाक खोलीत जाल तेव्हा आदल्या दिवशी किंवा ठरवा की मला कोणता पदार्थ तयार करायचा आहे, आवडीनुसार किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींना विचारून. कारण एखादा पदार्थ आपण निवडला आणि त्यांनी खाल्लाच नाही तर बाहेरनं ऑर्डर करता तुम्ही, जे तुम्हाला आवडतं, पण तसं करू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की स्वयंपाक खोलीमध्ये कधीही जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा त्या स्वयंपाक खोलीतल्या 4 भिंतींशी संवाद साधा, तर ते स्वयंपाकघर आपलं असतं आणि मग तिकडे गेल्यानंतर कोणताही पदार्थ तुम्ही केला तर तो रुचकरच होतो. ओके. एक गोष्ट जी तुझ्या आयुष्यामध्ये तू बाय एक्सपिरियन्स शिकलास आणि त्यावेळेला तुला वाटलं की नाही, ह्या अनुभवानुसार किंवा ह्या गोष्टींनुसार ही गोष्ट आपल्याला आपल्यामध्ये बदलवायची आहे आणि ते बदल तू तुझ्यामध्ये आणली, तर ती गोष्ट कोणती? माझ्या व्यवसायातल्या अनेक गोष्टी अशा होत्या की कारण कोणतेही प्रशिक्षण न घेताच, आज मी हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतलं नाही, मी शेफ म्हणून नावारूपाला आलो. ती महत्वाची गोष्ट असते. तशीच व्यवसायामध्ये आज माझे 2 व्यवसाय आहेत. एक माय ऑटो रेंटल्स म्हणून कार रेंटल सर्व्हिस आणि दुसरी म्हणजे मेडिकल स्टोअर. दोघांमधलंही प्रशिक्षण न घेता, आपण म्हणतो ना की जेव्हा तुम्ही त्याच्यातलं ज्ञान घेता त्यावेळेला ते महत्वाचं आहे. त्यामुळे कोणताही व्यवसाय असो किंवा कोणती गोष्ट असो, तुम्ही तन मन लावून त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालात तरच मला वाटतं ते यशस्वी होतं. मराठी खाद्य संस्कृती आपण म्हणतो, तुला असं वाटतं का ती कुठेतरी मागे राहिलीये किंवा ती पुढे जावी, यासाठी काय बदल करायला हवे? मध्यंतरीच्या काळामध्ये मागे राहिली होती असं आम्ही म्हणायचो, पण आता असं म्हणत नाही. कारण पुन्हा एकदा सगळेच जण आपल्या खाद्य संस्कृतीकडे वळलेले आहेत आणि त्याचा अभिमान आम्हाला वाटतो. कारण आम्हाला जितकं शक्य आहे तितके सगळे शेफ, जेवढे शेफ आहेत ते सगळे शेफ मराठी खाद्य संस्कृतीला आज प्रमोट करतायत आणि प्रमोट केल्यामुळे घराघरातले जे होम शेफ जे आज युट्यूबच्या माध्यमातून रेसिपीज दाखवतायत ना, त्या वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ आपण घरोघरी बनवायला लागले आहोत. त्याचं यश मला असं वाटतं हे आहे की आपली खाद्य संस्कृती पुन्हा टिकून राहिली आहे. आता एक थोडासा वेगळा प्रश्न घेते, रॅपिड फायर खूप सुंदर झाला. खरं तर आतापर्यंत मला तुझं बालपण कळालं, तुझ्या बालपणामधले झालेले काही आघात सुद्धा कळाले की जे दुःखद क्षण होते, त्या डिप्रेशन, त्या सगळ्यातनं तू कसा गेला. आपण मुन्नाबाई MBBS, डॉक्टर न होता तो MBBS आहे, तसं तू हॉटेल मॅनेजमेंट न करता सुद्धा आज सेलिब्रिटी शेफ म्हणून तुझी ओळख आहे. तुझी मैत्री कळाली, तुझं आणि काकींचं नातं, राजहंस आजी ह्यांचा सुद्धा जो सहभाग होता तो कळाला. पण लग्न ह्या विषयावर मला अजूनपर्यंत नाही कळालं. कधी आयुष्यामध्ये लग्न करावं किंवा लाईफ पार्टनर हा विचार कधी आला का? आणि ती फेज? स्वप्न पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असं म्हणतो आपण. मी केले. मलाही माझं घर, संसार, माझी बायको, माझी मुलं हे माझं स्वप्न होतं. पण म्हणतात ना की आपल्याला हवं तर प्रत्येक गोष्ट मिळत नाही आणि ज्याला ती मिळत नाही त्याच्यासाठी त्याला रडावं लागतं. माझे अश्रूच गोठले होते. आयुष्यात जे जे मला हवंय ते मला कधी मिळालंच नाही. पण
इतकं रडलो की एका पॉइंटला ते अश्रू गोठले आणि मग स्वीकारलं की आता रडायचं नाही. जे मिळत नाहीये ते बहुतेक आपल्या नशिबात नाही. आता जे मिळणार आहे त्याच्यासाठी आनंदाने हसत राहायचं आणि ते स्वीकारायचं. त्याच्यामुळे 2 अफेअर्स होते, हो. असं नाही की अजिबात नव्हते. 2 अफेअर्स होते. 2 आयुष्यात मुली खूप छान आल्या कॉलेजच्या काळामध्ये. हा. पण परिस्थिती इतकी वाईट होती की मला त्यांना शेवटी माझ्याच काही कृतींमधनं असं करायला लागलं की त्यांना बाजूला करायला लागलं. कारण त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावरती आणि ते प्रेम खूप महत्वाचं असतं. त्यानंतर परिस्थितीने असे आघात दाखवले की आयुष्यात मी सेटल होतोय पुन्हा नाही असं करून करून जे झाले. त्याच्यानंतर मात्र मी डिसिजन घेतलं की लग्न करायचं नाही. ज्या कुटुंबाने मला थारा दिला, ज्या कुटुंबाने आज मला नावारूपाला आणलं, त्या कुटुंबासाठी आपलं आयुष्य आपण जगायचं आणि त्यांच्यासाठी जे मी आज करीन ते त्यांचं सुख असलं पाहिजे. आणि जेव्हा काकींनी माझा डिसिजन ऐकला तेव्हा तर त्या एवढ्या डिस्टर्ब झाल्या होत्या की नाही नाही आपण शोधूया. मग त्यांनी अनेक स्थळं वगैरे पण बघितली. मुली म्हणजे मुलीचे आई वडील वगैरे यायचे कांदे पोह्याचे काकींकडे. कार्यक्रम नाही झाले. तिथपर्यंत गेले होऊनच दिले नाहीत मी. अच्छा. कारण फोन यायचे आणि हा. मग आल्यावरती जेव्हा मला कळायचं तेव्हा मात्र मी त्यांना सांगायचं की माझा ठाम निर्णय आहे की मी आयुष्यात लग्न करणार नाही. जे माझी स्वप्न आहेत ती वेगळी आहेत. जी स्वप्न पहिली पाहिली होती ती पूर्ण होणार नाही हे मी स्वीकारून आता जो माझा मार्ग आहे त्या मार्गासाठी मला पुढे जायचंय आणि त्याच्यामध्ये बहुतेक लग्न किंवा संसार किंवा या गोष्टी आपल्या नाही आहेत हे स्वीकारणं जेव्हा असतं ना ते स्वीकारल्यावर ते सोपं गेलं. पण म्हणजे तू दरवाजे पूर्णपणे बंद करून घेतले? पूर्णपणे बंद करून घेतलेले आहे. अच्छा, ते ओपन होणारच नाही. ओपन होणारच नाहीयेत. कारण पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की आयुष्यात आत्ताच्या काळातही एक खूप छान गोड अशी मुलगी आली होती जिचं खरंच माझंही तिच्यावरती प्रेम आहे पण एक मैत्रीण म्हणून. आणि तिला माझा लाईफ पार्टनर व्हायचं होतं. पण मी आयुष्यात तिला नेहमी सांगितलं होतं की आपली मैत्री असू शकते पण लग्न नाही होऊ शकत. कारण हे बॉन्ड जेव्हा मी ठरवलेत त्यावेळेला त्या 4 चौकटीमधनं बाहेर पडायचं नाही हे ठरवलंय. आणि एकदा ते ठरवलं की मग त्याच्यामध्ये सोपं असतं वागणं. आणि आपण म्हणतो तसं की विधवा स्त्रीला किंवा लग्न न झालेल्या स्त्रीला जेवढं भोगायला लागतं किंवा समाजाकडनं ऐकायला लागतं ना तेवढं आम्हाला त्याच्या दुप्पट आम्हाला ऐकायला लागतं. कारण आम्ही जेव्हा पुरुष लग्न करत नाही तेव्हा अनेक प्रश्न समाज निर्माण करतो. अनेक प्रश्न ते कुठून निर्माण होतात त्यांना त्यांचे माहिती. पण त्याही मानसिक त्रासाला आम्हाला सामोरं जावं लागतं. पण ते आता तू म्हणालीस तसं की ते कुलूप लावलेलं आहे. त्यामुळे आता ते खूप इझी आहे. कोणी काही बोललं तरी फरक पडत नाही. खूप छान दादा, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, संवाद साधून. आपला एक शेवटचा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण कॉल लावतो आणि तुझ्या संपूर्ण मुलाखतीमध्ये मी बघताना आईचा तू होताच, म्हणजे आईबद्दलचं तुझं प्रेम, बाबांबद्दल असो किंवा राजांच्या आजी यांच्याबद्दल, पण काकी ज्या होत्या ना त्यांच्याबद्दल खूप भरभरून बोललायस तू. आणि मला असं वाटेल की काकींना आज एक कॉल लावावा आणि काकींशी जर काही तुला बोलायचं असेल, कारण हा कॉल त्यासाठी असतो की अनेकदा ना, म्हणजे आज तू आणि मी आपण सुद्धा भेटलोय, आपण भेटतो, गृहीत धरतो एकमेकांना आणि खूप गोष्टी असतात ज्या आपण बोलतच नाही, त्या बोलायच्या राहून गेलेल्या असतात. तर जर का आज हा कॉल नीना काकींना लागलाय आणि नीना काकींशी जर तू आज काही बोलणार असेल जे राहून गेलं असेल तर ते काय असेल? काकी, मला माहितीये तो शेवटचा दिवस जेव्हा तुम्हाला मी हातात हात घेऊन तुमचं CPR जेव्हा झालं तेव्हाही मी तुमच्या बरोबर होतो. आणि जेव्हा तुम्ही म्हणालात ना की तुषार सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे, तुम्हाला माहिती होतं की तुम्ही गेल्यानंतर मी या घरामध्ये राहू शकत नाही तुमच्याशिवाय. योगेश आहेच माझा मित्र, हेही तुम्हाला माहिती होतं ना. पण काकी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी जगतोय व्यवस्थित, छान हसतोय. बघा मी आजही रडत नाहीये. मी खूप प्रयत्न केला की डोळ्यातनं अश्रू आणावेत पण ते नाही येत अजिबात. कारण तुम्ही ती ताकद दिली आहेत मला. कशा आहात? मला माहितीये तुम्हालाही माझी खूप आठवण येते. कारण आपण एकमेकांशिवाय कधी आयुष्य जगलोच नाहीये. 25 वर्ष. नाही नाही काकी नाही. योगेश खूप छान आहे, खूप छान. आणि हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा बिझनेस खूप छान चाललाय. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता काकी. मी तुम्हाला नेहमी म्हणायचो की माझी आई गेल्यानंतर मी आईला शेवटची साडी नेसवू शकलो नाही, छान शृंगार करू शकलो नाही.
तुमच्या बाबतीत मी सगळा केला. कसा वाटला तुम्हाला? खूप धन्यवाद. हेच आपलं प्रेम आहे ना काकी. कारण मला आठवतंय 1 आठवडा आधी, तुम्ही जायच्या आधी आपण तुमचं फेशियल केलं होतं. तुम्ही करून घेतलं होतं माझ्याकडनं आणि काय म्हणाला होतात माहितीये का? हो, की तुषार फेशियल करून घे, मला जाताना खूप छान दिसायचंय. तुमची स्किन इतकी इतकी डेलिकेट झाली होती की डॉक्टरही ओरडले होते खरं, पण डॉक्टर काय म्हणाले, नाही नाही तुषार बिंदास कर लो. हो काकी, म्हणूनच हे सगळं मी केलं होतं. मग अगदी फेशियल पासनं, ती साडी नेसवण्यापासनं, तुम्हाला सगळं शृंगार करण्यापासनं. हो. आणि काकी तुम्हाला गंमत सांगू का, माझं पुस्तक पण आलं. तुम्ही मला 3 महिने जायच्या आधी सांगितलं होतं, तुषार तुझ्या 3 गोष्टी आयुष्यातल्या ज्या राहिल्या आहेत, एक पुस्तक, एक तुझ्यावरती असलेला चित्रपट आणि तुझं राजकारणातलं मोठं पद, त्याच्यातलं काकी तुम्ही गेल्या गेल्या 7 महिन्याच्या आत तुम्ही हे करून घेतलं, त्याच्याशिवाय शक्य नव्हतं. आणि आता या 2 गोष्टी तर होणारच. हो. नाही नाही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काकी मी समाजासाठी जगणार. माझ्यासाठी मला जगायचंच नाहीये. हो हो हो. आजही मी ठाम आहे काकी त्याच्यावरती. नाही नाही नाही, मी आत्ताही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की लग्न नाही करणार म्हणून. हो, आपण ठरवलंय त्याप्रमाणेच काकी. एकदा भेटायला या, छान वाटेल. मिस यू. पण मी रडणार नाही, कारण तुम्ही शिकवलेत रडायचं नाही. कितीही प्रसंग आले तरी हसत मुखाने, आतमध्ये रडायचं पण हसत मुखाने सगळ्याला सामोरं जायचं, आणि त्याप्रमाणेच जातोय. हो, मला कळलं आणि की तुम्ही आणि आई खूप छान गप्पा मारताय. माझ्या सगळ्या गोष्टी सांगू नका तिला, नाही तर मला ओरडेल ती. आणि तुम्हाला माहितीये का, मला स्वप्नातही दिसलं की माझ्या आईच्या पोटी तुम्ही जन्माला आलायत आणि आज तुम्ही दोघी जणी फक्त आहात. आणि आजपर्यंत माझ्या आईच्या बाळाला म्हणजे मला तुम्ही सांभाळलं, आणि आज तुम्ही तिचं बाळ म्हणून माझी आई तुमची जबाबदारी घेतेय. छान राहा दोघी जणी, मस्त राहा. लवकरच भेटूया. कुठे काय अहो, सगळीकडे मी जिथे जिथे जातोय, आजही तुम्हाला माहितीये का, तुम्ही आपण गप्पा मारतोय पण ह्या इथे पण तुम्ही आहात, आणि म्हणूनच मी ह्या यशाच्या शिखरावरती आहे. हो, मी तुमच्या दोघींचंही नाव अख्ख्या जगामध्ये नेणार आहे, पोचवणार आहे. मी म्हणून ही मुलाखत बघून सगळ्यांना तेच वाटेल की रडायचं नाहीये, कितीही काही प्रसंग येऊ, हरायचं नाहीये, रडायचं नाहीये आणि लढायचं आहे, आणि त्यातनं सगळ्यांना पुढे सामोरं जायचं. हो, कारण काकींनी मला शेवटच्या प्रवासामध्ये इतकं स्ट्रॉंग बनवलं, इतकं स्ट्रॉंग. आणि काकी नेहमी म्हणायच्या की तुषार, मला माहितीये माझ्या नंतर तुझं आयुष्य कसं जाणार आहे ते, कारण आज एकही दिवस असा नाहीये की मला त्यांची आठवण येत नाही. एकही क्षण असा नाहीये की त्यांच्याशिवाय जगताना माझ्या वेदना काय आहेत मला माहिती, पण तितक्याच सकारात्मकतेने त्यांनी शिकवल्याप्रमाणे जगतोय. आणि आम्ही दोघांनी ठरवल्याप्रमाणे माझं आयुष्य हे समर्पित आहे, आणि त्याचप्रमाणे मी माझं आयुष्य जगणार आहे. थँक्यू तुषार दादा. पुन्हा एकदा मनापासून म्हणेन, नवभारत नवराष्ट्राच्या ह्या संपूर्ण टीमकडून तू आज इथे आलास. तुझ्यासोबत खूप सुंदर वाटली ही मुलाखत, हे सगळे संवाद आणि ह्या गप्पा गोष्टी. कारण जसं मी म्हणाले, पडद्यामागचे कलाकार, पडद्यामागचं शेफ, त्याचं आयुष्य मला कळालं. पण त्याही सोबत तुझ्याकडनं ज्या काही गोष्टी ऐकल्या, त्यातनं एक पॉझिटिव्ह माणूस काय असतो, आणि कितीही प्रसंग आले तरी रडायचं नाही आणि लढायचं, हे आज मी तुझ्याकडनं शिकले. पुन्हा एकदा धन्यवाद म्हणेन तू इथे आलास आणि आपल्या ह्या छान गप्पा झाल्या त्यासाठी. धन्यवाद. तर मंडळी, याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, तसंच तुषार दादासोबतच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन मुलाखतींसोबत आणि भागांसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र ह्या आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.